हॅलो सर. हॅलो. हा सर, चालू करायचं का? हा, चालू करूया. हा. 2 मिनिटं. किती वाजले? एक मिनिट बघू आपण. 1 मिनिट वाट बघू, चालू करू. स्क्रीन दिसते का? हो सर, दिसते. ओके. एक मिनिट जनरल लगेच दिसते चालू. का? सगळ्या स्क्रीन दिसते का? स्टुडंट. स्टुडंट पैकी चौधरी सुरवसे स्क्रीन दिसते का? कोणी सांगा. हाँ सर दिसते. ठीक आहे, ओके. 1 मिनिटात चालू करूया आपण. मागच्या रविवारी आपण रिसर्च मेथोडॉलॉजीवरती लेक्चर घेतलं होतं. रिसर्च कसा करावा, रिसर्च करण्याचा उद्देश काय आहे, रिसर्च करण्याचे मेथड्स कोणते आहेत, प्रॅक्टिकल मेथड्स कोणते आहेत, हायपोथेसिस कसा असावा आणि कोणते मार्ग अवलंब करावा, त्यातने त्यातने येणारा डेटा कसा असेल, त्या डेटावरती काय काय प्रक्रिया करायची आणि त्या डेटाच्या आधारे आपल्याला काही माहिती मिळते. ती माहिती टेब्युलेशन फॉर्म मध्ये तयार करून आपल्याला पेपर लिहायचा असतो. रिसर्च मेथोडॉलॉजी तुम्हाला मार्ग दाखवते की कशा प्रकारे रिसर्च आपण करू शकतो. आणि ते करत असताना सध्याचा करंट ट्रेंड काय आहे, कुठल्या टॉपिकवरती रिसर्च चालू आहे, इश्यूज सध्याचे काय आहेत आणि कोणत्या टॉपिकवरती आपण रिसर्च केलं तर आपलं रिसर्च व्हॅल्युएबल होईल, हे रिसर्च मेथोडॉलॉजी आपल्याला शिकवते. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन रिसर्च प्रोजेक्ट कसा घ्यावा, कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी कालावधीमध्ये चांगले रिझल्ट आपल्याला कसे मिळवता येतील आणि जेणेकरून आपण जे फाइंडिंग्स मिळवणार आहोत त्या फाइंडिंगचा उपयोग समाजासाठी, समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी कसा असेल, हे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आता त्याच्या पुढचा विषय आहे. आपण प्रोजेक्ट घेतला. कृपया सर्वांनी माईक म्यूट करा. आज आपण त्याच्या पुढचा विषय घेणार आहोत. रिसर्च प्रोजेक्ट आपण घेतला, प्रॅक्टिकल्स केले, त्यातनं डेटा मिळाला, त्यातनी माहिती मिळाली, टेब्युलेशन झालं, ग्राफिकल प्रेझेंटेशन झालं, अनालिसिस झालं. हे सगळं झाल्यानंतर आपला मुख्य उद्देश असतो पेपर लिहिण्याचा, जर्नल्समध्ये, इंटरनॅशनल नॅशनल जर्नल्समध्ये पेपर पब्लिश करण्याचा. उद्देश हा आपल्याला जे फाइंडिंग्स आहेत, आपल्याला मिळालेले जे फाइंडिंग्स आहेत, ते फाइंडिंग्स जगासमोर आले पाहिजेत. आपल्या आपल्या कृपया सर्वांनी म्यूट करा.
एसएम के कोण आहे प्लीज नोट करा सर्वांनी. एसएमचा आवाज येत आहे. रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरून रिसर्च पूर्ण केल्यानंतर जे फाइंडिंग्स येतात ते फाइंडिंग्स आपण पब्लिकेशनच्या स्वरूपामध्ये मांडतो. पब्लिकेशनसाठी अनेक जर्नल्स आहेत. ते जर्नल्स आपल्याला निवडावे लागतात. कोणत्या जर्नल्समध्ये आपण पाठवायचं आहे ते जर्नल ठरवावे लागतात आणि आपले फाइंडिंग्स त्या जर्नलमध्ये पब्लिश करायचे असतात. त्याला आपण म्हणतो रिसर्च पेपर. म्हणून आजच्या या टॉपिकमध्ये आपण रिसर्च टॉपिक जो आपण निवडलेला आहे, त्यावरती प्रोजेक्ट घेतलेला आहे, त्यातले फाइंडिंग जे मिळाले त्या आधारावर ते रिसर्च पेपर कसा लिहायचा, रायटिंग ए गुड रिसर्च पेपर प्रोजेक्ट फॉर पब्लिकेशन असा विषय आहे. रिसर्च पब्लिकेशन्स का आपण करायचे, आपल्याला फाइंडिंग्स मिळालेले का पब्लिश करायचे त्याचे कारण या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं आहे आयडियली. आयडियली काय, आपण जे फाइंडिंग्स मिळवले ते फाइंडिंग्स आपल्याच प्रकारच्या काम करणाऱ्या लोकांसोबत शेअर करायचं आणि त्याचा मुख्य उद्देश आहे लाईफ स्टँडर्ड, सर्वसामान्य लाईफ स्टँडर्ड वाढवण्यासाठी रिसर्च महत्त्वाचं असतं आणि म्हणून हे आपण कम्युनिकेट करायचे असतात रिसर्च पेपरच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतरचा दुसरा उद्देश आहे प्रॅक्टिकली. प्रॅक्टिकली काय, टू गेट जॉय ऑफ न्यू फाइंडिंग्स, नवीन काहीतरी आपण शोध लावला याचा आपल्याला आनंद होतो म्हणून. टू गेट फंड्स, वेगवेगळ्या एजन्सीकडून आपल्याला फंड्स मिळू शकतात, प्रोजेक्टसाठी निधी मिळू शकतात. अनेक कंपन्यांकडे अनेक संस्थांकडे खूप मोठे प्रोजेक्ट्स पडून आहेत. त्या प्रोजेक्टवरती काम करणारे लोक त्यांना हवे असतात म्हणून ते फंड देतात, ते निधी देतात आणि आपल्याला काम करायला संधी देतात. म्हणून हे फंड मिळवण्यासाठी. त्यानंतर तिसरा उद्देश आहे प्रमोशनसाठी. आपण ज्या व्यवसायामध्ये काम करतो, ज्या करिअरमध्ये आपण कॉलेजमध्ये प्राध्यापक असेल, संशोधन संस्थांमध्ये असेल, जिथे आपण काम करतो त्या ठिकाणी प्रमोशन मिळवणं हे महत्त्वाचा टप्पा असतो. त्या प्रमोशनसाठी सुद्धा तुम्हाला संशोधन करावं लागतं. आणि त्यानंतरच आहे बेटर प्लेसमेंट, चांगल्या नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी, चांगल्या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी आपल्याला ते रिसर्च फाइंडिंग करावे लागतात आणि त्या सगळ्या कारणासाठी आपण रिसर्च करू शकतो. आपल्या विषयामध्ये सातत्याने वर्क सरकत जाणे, आपापल्या करिअरमध्ये सातत्याने वर्क सरकत जाणे हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सुद्धा रिसर्च महत्त्वाचं ठरतं. आता या ठिकाणी पहा, पेपर लिहायच्या आधी आपल्याला काही डिझाईन करावं, काही काम करावं लागतं. रायटिंग रिसर्च आर्टिकल फॉर पब्लिकेशन, इथं ह्या फिगरमध्ये तुम्ही पाहिलात तर त्याचे काही भाग केलेले आहेत. सगळ्यात वरती पहिला आहे इंट्रोडक्शन, दुसरा आहे अकॅडमिक स्टाईल, तिसरा आहे रायटिंग प्रोसेस, चौथा फाइंडिंग रिसर्च, पाचवा आहे रायटिंग युअर पेपर आणि शेवटचा आहे रिसोर्स फॉर रेफरन्सेस. हे इतके रिसर्च पेपरचे भाग आहेत. त्यातला पहिला जो आहे इंट्रोडक्शन, या इंट्रोडक्शन मध्ये काय काय असावं, व्हॉट आर सायंटिफिक जर्नल, सायंटिफिक जर्नल्स कोणते ते आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज सायंटिफिक रिसर्च याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आणि आपण का पब्लिश करतोय याचं सुद्धा कारण आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट आर जर्नल आर्टिकल, जर्नल आर्टिकल्स कसे असतात, ते नेमके कसे पब्लिश करायचं याची या सर्वांची कल्पना म्हणजेच आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये द्यावं लागतं. हा इंट्रोडक्शनचा जो भाग आहे पेपरचा, या इंट्रोडक्शनच्या भागामध्ये इतके पॉईंट येतात. त्यानंतर अकॅडमिक स्टाईल, अनेक प्रकारची जर्नल्स आहेत, प्रत्येक जर्नलची स्टाईल स्वतंत्र असते. आपण जो जर्नल निवडलेला आहे, जो आपला जो विषय आहे, तो विषय आणि तो जर्नल दोन्ही एकमेकाशी रिलेट करतात का, एकमेकांशी संबंधित आहेत का, आणि हे झाल्यानंतर त्या जर्नलची अकॅडमिक स्टाईल काय आहे आपल्याला पाहावं लागतं. त्याच्यामध्ये अकॅडमिक, अनअकॅडमिक अँड टेक्निकल वर्ड्स हे आपल्याला काय माहिती पाहिजे. नंबर्स आपण देत असताना नंबरिंग कसं करतो, त्या जर्नलची स्टाईल काय हे माहिती पाहिजे. एथिक्स, काही पेपर्स एथिकल व्हॅल्यू कन्सिडरेशन घेतात, म्हणजे त्यांना अंडरटेकिंग द्यावं लागतं, हे माझं ओरिजिनल रिसर्च आहे, यामध्ये कॉपीराईट नाही, हे कोणाचं चोरलेलं नाही वगैरे. यासोबतच आपण जे रिसर्च केलेलं आहे त्या रिसर्च काही हार्म होणार नाही, नुकसान होणार नाही
असं सुद्धा अंडरटेकिंग द्यावं लागतं. त्याला म्हणतो आपण इथिक्स. त्यानंतर हेड कसा असावा, हेडिंग अँड आपण लिहितो आर्टिकलचं नाव किंवा टायटल कसं असावं हे महत्वाचं आहे. त्यानंतर रायटिंग क्लिअरली अँड कन्साइजली. आपण जे म्हणणं मांडणार आहोत, आपल्याला जे म्हणायचं आहे ते एकदम थोडक्यात आणि स्पष्ट, थोडक्या शब्दामध्ये, कमी वाक्यामध्ये अगदी सगळ्यांच्या लक्षात येईल असं मांडलं तरच ते उपयोगाचं आहे. त्यानंतर ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसेस, हे सुद्धा प्रत्येक जर्नलची एक स्टाईल असते. काही जर्नल्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये मान्य करतात, काही जर्नल्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मान्य करतात. म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट टेन्सला आपण म्हणतो. प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं का पास्ट टेन्स मध्ये लिहायचं ते जर्नलच्या स्टाईलवर अवलंबून आहे. युजिंग स्टाईल अँड मॅन्युअल्स अँड गाईड्स, त्या जर्नलचे काही गाईडलाईन्स असतात, ते दिलेले असते. गाईडलाईन्स आपण फॉलो केले पाहिजे. पॅराग्राफ साईज काय, पॅराग्राफ्स कसे असावेत, हेडिंग कसं असावं, फुटर कसा असावं, टायटल कसे असावेत, नंबरिंग कसं दिलं पाहिजे, हे सगळं त्या गाईडलाईन्स मध्ये दिलेलं असतं. म्हणून अकॅडमिक स्टाईल त्या जर्नलची जी आहे ती आपण निवडायची आणि त्या आधारे आपल्याला तयारी करावी लागते. तिसरं आहे रायटिंग प्रोसेस. याच्यामध्ये प्रूफ रिडिंग अँड शेअरिंग, प्लॅनिंग, रायटिंग, रिव्हिजन अँड एडिटिंग एवढे भाग आहेत. आपण लिहायच्या आधी त्याचं प्लॅन केलं पाहिजे. प्लॅन करत असताना पहिल्यांदा टायटल, मग अबस्ट्रॅक्ट, कीवर्ड्स, इंट्रोडक्शन, मग मटेरियल्स अँड मेथड्स, त्यानंतर डिटेल्स, रिझल्ट्स अँड डिस्कशन, कन्क्लुजन आणि रेफरन्सेस. सगळ्यात शेवटी येतं ते एक्नॉलेजमेंट. इतके भाग त्या रिसर्च पेपरचे असतात. म्हणून प्लॅनिंग महत्वाचं आहे. प्लॅनिंग झाल्यानंतर आपण जे लिहिणार आहोत ते वारंवार करेक्शन केले पाहिजेत. ग्रॅमॅटिकली चुका नाहीत ना हे पाहिले पाहिजेत. सतत त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. आणि हे झाल्यानंतर प्रूफ रिडिंगसाठी आपण शेअर केलं पाहिजे जर्नलच्या एडिटर्सकडे. ते तपासतात आणि त्यांच्याकडे त्यांना काही जर कमी कमतरता दिसून आल्या, काही त्रुटी दिसून आल्या तर तशा त्रुटी तुम्हाला सजेस्ट करतात आणि त्या त्रुटी आपण कमी करून त्या करेक्ट करून परत एकदा पाठवावं होतं. म्हणून प्रूफ रिडिंग फार महत्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो जर्नलचं गॅली प्रूफ. गॅली प्रूफ बऱ्याचशा जर्नल्सनी देतात ते तुम्हाला आणि त्याच्यावर ते करेक्शन करता येतं. आणि एकदा फायनल करेक्शन झाले आणि एडिटरने ऍक्सेप्ट केलं की मग नंतर पुढची प्रोसेस. त्यानंतर रीडिंग रिसर्च हा सुद्धा महत्वाचा आहे. आपण पेपर लिहायच्या आधी आपल्याला आपल्या विषयाशी संबंधित जर्नल्स, आर्टिकल्स, पुस्तक यांचं खूप वाचन पाहिजे. कशासाठी? युजफुल वर्ड्स अँड फ्रेजेस, शब्द कोणते वापरायचे, फ्रेजेस कोणते वापरायचे त्यासाठी. त्यानंतर आयडेंटिफाईंग सोर्सेस, वाचन याच्यासाठी आवश्यक आहे आपल्याला सोर्सेस कोणते आहेत, कोणत्या माध्यमातून माहिती मिळू शकते त्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर अनालायझिंग रिटर्न रिसर्च, आपण जे काही लिहिलं आहे त्याचं अनालिसिस करणे. म्हणून रीडिंग रिसर्च फार महत्वाचं. आपल्यासारखे आपल्याच प्रकारची रिसर्च फाइंडिंग दुसऱ्याचे जे आहेत ते वाचले पाहिजेत, जर्नल्स वाचले पाहिजेत, प्रोजेक्ट वाचले पाहिजेत. त्याच्या आधारे आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते. मग हे झाल्यानंतर मग रायटिंग युअर पेपर. त्याच्यामध्ये टायटल आता मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा टायटल आहे, अबस्ट्रॅक्ट आहे, इंट्रोडक्शन आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आहे, मेथडॉलॉजी आहे, रिझल्ट्स अँड डिस्कशन आहे, कन्क्लुजन आहे, एक्नॉलेजमेंट आहे, रेफरन्स. एवढे भाग त्या पेपरमध्ये असतात. ह्या प्रत्येकाची लिहिण्याची स्टाईल स्वतंत्र असते. हा प्रत्येक जर्नलमध्ये अबस्ट्रॅक्ट किती शब्दाचा असावा, टायटल कसा असावा, इंट्रोडक्शन किती पेजेस असावं, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये काय असावं, किती असावं, हे सगळं दिलेलं असतं. त्या मर्यादेच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लिहित असताना आपल्याला बऱ्याचशा या गोष्टीचा विचार करावा लागतो. रिझल्ट्स अँड डिस्कशन मध्ये आपण जे फाइंडिंग काढलेले आहेत, जे रिझल्ट घेतलेले आहेत, त्या इतर लोकांच्या रिझल्टशी कम्पेअर केले पाहिजे आणि त्याच्याशी पॅरलल आपले रिझल्ट काही पाहिले पाहिजेत. इथे कन्क्लुजन देता येणार नाही. फक्त रिझल्ट्स अँड डिस्कशन मध्ये कम्पॅरिझन करावं लागतं. हे आपले रिझल्ट इतरांच्या रिझल्टचे. आणि कन्क्लुजन पार्ट मध्ये त्या कम्पॅरिझनच्या आधारे आपण कोणते निष्कर्ष काढले आहेत हे कन्क्लुजन मध्ये येतं. एक्नॉलेजमेंट हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण प्रोजेक्ट घेत असताना, पेपर लिहित असताना
संशोधन करत असताना ज्या ज्या संस्थांनी, ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या एजन्सीने आपल्याला मदत केली, फंडिंग मध्ये असेल, अकॅडमिक असेल, अनालिसिसच्या बाबतीमध्ये असेल, पेपर पब्लिकेशनच्या बाबतीत असेल, लिहिण्याच्या बाबतीत असेल किंवा डिस्कशनच्या बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीमध्ये ज्याने ज्याने तुम्हाला मदत केली त्या सर्वांना यामध्ये एक्नॉलेजमेंट देणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाला त्या त्या प्रकारे क्रेडिट गेलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना एक्नॉलेज करणं महत्त्वाचं असतं. ते ह्या एक्नॉलेजमेंट करता येतं. रेफरन्सेस हा शेवटचा भाग आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण ह्या पेपरमध्ये हे करत असताना आपण कोणकोणते संदर्भ वापरले, कोणती पुस्तकं पाहिले, कोणते जर्नल्स पाहिले, कोणते आर्टिकल्स पाहिले, त्या सगळ्याचा संदर्भ त्या रेफरन्सेसमध्ये येतो. हे सगळे मिळून आपल्याला पूर्ण पेपर तयार होतो. म्हणून रायटिंग रिसर्च आर्टिकल फॉर पब्लिकेशनसाठी इतके हे स्टेप महत्त्वाचे आहेत. आता याच्यापुढे थोडंसं डिटेलमध्ये जाऊया आपण. आपण जे संशोधन करतो त्यांना सायंटिस्ट म्हणतो. सायंटिस्ट कोणाला म्हणायचं आणि सायंटिस्ट क्वालिटी काय या वाक्यामध्ये सांगितलं. सायंटिस्ट, कोणता सायंटिस्ट चांगला? जो सायंटिस्ट जास्त अटेम्प्ट करतो तो नाही, कमीत कमी अटेम्प्ट मध्ये जो चांगलं रिसर्च करतो, चांगले रिझल्ट देतो, तो चांगला सायंटिस्ट, असं या ठिकाणी वाक्यात सांगितले आहे. संशोधन पेपर लिहित असताना किंवा प्रोसेस करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चांगला रिसर्चर्स होण्यासाठी काय आपल्याकडे अपेक्षित आहे, का आपण कोणत्या क्वालिटीज आपल्याकडे असल्या पाहिजेत. इथं 7 पॉइंट दिले. पहिलं आहे, डोंट वरी अबाउट एज, वरी अबाउट बिंग एक्सपोज टू न्यू आयडिया. आपण वय झालं, आपलं वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, आपल्याकडे आयडियाज किती आहेत आणि आपण आपल्याकडची आयडिया लोकांकडे किती एक्सपोज करतो, एक्सप्रेस करतो, हे महत्त्वाचं. दुसरं, बी ए गुड थिंकर, चांगला थिंकर होणं अपेक्षित आहे. चांगला थिंकर म्हणजे प्रॉपर वेने विचार केला पाहिजे, म्हणून गुड थिंकर असला पाहिजे. टेक रिस्क, जोपर्यंत आपण रिस्क घेत नाही तोपर्यंत यश आपल्याला मिळत नाही. म्हणून जीवनामध्ये रिस्क घेतलं पाहिजे, काम केलं पाहिजे. काम करायच्या आधी बऱ्याच वेळा आपण भीतीनेच त्यात हात घालत नाही, की त्या मार्गात जात नाही आणि मग आपल्याला यशही मिळत नाही. म्हणून बऱ्याच वेळा रिस्क घ्यावी लागते, हातात अंगावर घ्यावं लागतं आणि मग तेव्हा कुठेतरी चांगले रिझल्ट मिळतात. त्यानंतर मग एन्जॉय, आपण जे काम करतो ते एन्जॉय केलं पाहिजे, आनंदाने केलं पाहिजे. कोणीतरी सांगताय म्हणून जबरदस्तीनं किंवा नकारार्थी विचारानं काम कधीही करायचं नाही. जे आपल्याला काम दिलेलं आहे, आपण जे स्वीकारलेलं आहे, ते काम आनंदाने केलं पाहिजे. त्यानंतर लर्न टू से नो. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या कोणीतरी तुमच्यावर लादत असतील, त्याला नो, नाही म्हणायला शिकलं पाहिजे. चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, चुकीच्या गोष्टी नाकारल्या पाहिजेत. लर्न टू एन्जॉय द प्रोसेस ऑफ रायटिंग अँड प्रेझेंटिंग. आपण प्रोजेक्ट केल्यानंतर या सगळ्या गोष्टी, आपले जे विचार आहेत, आपले जे फाइंडिंग्स आहेत, लिहिले पाहिजेत आणि लोकांसमोर प्रेझेंट केले पाहिजेत आणि याचा आनंद सुद्धा घेतला पाहिजे. सी द बिग पिक्चर अँड कीप इट इन माइंड. कधीही ध्येय उच्च असलं पाहिजे, सीमित ध्येय ठेवता कामा नये. उच्च ध्येय असेल आणि तसे प्रयत्न असतील तर चांगलं यश मिळू शकतं आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पुढे जायचं असतं. 10 सिंपल रूल आहेत डुईंग युअर बेस्ट रिसर्च. चांगलं रिसर्च करण्यासाठी 10 रूल आहेत. ड्रॉप मॉडेस्टी. मॉडेस्टी म्हणजे काय? विनम्रता. शिकण्यासाठी विनम्रता असली पाहिजे. मी कसं विचारू, संकोच कधी करायचा नाही. शिकण्यासाठी, विचारून घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी कधीही संकोच करायचा नाही. म्हणून ड्रॉप मॉडेस्टी. प्रिपेअर युअर माइंड. सतत तुमचं मन ओपन पाहिजे, मेंदू ओपन पाहिजे. मी शिकणार आहे, मला शिकायचं आहे, त्यासाठी आपण माइंड, आपला मेंदू सतत ओपन पाहिजे. एज इज इम्पॉर्टंट. अर्ली एजमध्ये तुम्ही रिसर्च घेतलात तर रिस्क घेण्याची शक्यता असते. जसं वय वाढतं भीती वाढत जाते, रिस्क घ्यायला नको वाटतं आणि म्हणून अर्ली एजमध्ये रिसर्च करणं महत्त्वाचं आहे आणि अर्ली एजमध्ये जे संशोधन होतं त्यातनं रिझल्ट चांगले येऊ शकतात. चौथं आहे, ब्रेन्स आर नॉट इनफ, यू ऑल्सो नीड करेज. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे,
करायची इच्छा सुद्धा आहे, पण बऱ्याच वेळा धैर्य नसतं. करीत नसेल, धैर्य नसेल तर आपण अंगावर घेऊ शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाही, चांगले रिझल्ट मिळू शकत नाहीत. म्हणून ब्रेन्स आर नॉट इनफ, यू ऑल्सो नीड करेज. त्यानंतर मेक द बेस्ट ऑफ युअर वर्किंग कंडिशन. आपल्याकडे जे कंडिशन्स आहेत, आपल्याकडे जे फॅसिलिटीज आहेत, असलेल्या फॅसिलिटीमध्ये हाऊ बेस्ट आय कॅन डू, मी कसा रिझल्ट चांगला देऊ शकतो याच्यावरती विचार केला पाहिजे आणि तशा रीतीने तयारी आपली असली पाहिजे. 6वं आहे वर्क हार्ड अँड इफेक्टिव्हली. हार्डवर्क आपण करतो, पण बऱ्याच वेळा हार्डवर्क करत असताना आपण लक्षात ठेवत नाही की खरंच हे आउटपुट देणार आहे काय. म्हणून तो वर्क इफेक्टिव्ह असला पाहिजे. आजकाल आपण म्हणतो स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क महत्वाचं आहे. स्मार्ट वर्कसाठी तुम्हाला चिंतन करावं लागतं, विचार करावा लागतं, बऱ्याचशा गोष्टीचा अंदाज घ्यावा लागतो. म्हणून फक्त हार्डवर्क महत्वाचं नाही, तो हार्डवर्क इफेक्टिव्ह करता आला पाहिजे आणि स्मार्ट पद्धतीने करता आलं पाहिजे, तर रिझल्ट चांगले मिळतात. बिलीव्ह अँड डाऊट युअर हायपोथेसिस ॲट द सेम टाइम. मागच्या प्रेझेंटेशनमध्ये आपण पाहिलं, आपण हायपोथेसिस डिझाइन करतो. ते हायपोथेसिस डिझाइन केलेले बऱ्याच वेळा बरोबरही असू शकतात किंवा चुकीचेही असू शकतात. म्हणून आपण त्यावर विश्वासही ठेवला पाहिजे, डाऊट पण घेतलं पाहिजे. वेदर आय एम डुइंग करेक्ट ऑर नॉट, हे आपल्यामध्ये आपल्यासमोर प्रश्न पडला पाहिजे. तर आपल्याला त्यावरती चांगलं काम करता येईल. वर्क ऑन द इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स इन युअर फील्ड. आपल्या एरियामध्ये, आपल्या या क्षेत्रामध्ये जिथे आपण काम करतो, जिथे आपण राहतो, त्या क्षेत्रातले, त्या एरियातले महत्त्वाचे प्रॉब्लेम्स कोणते आहेत, ते प्रॉब्लेम्स शोधून त्यावरती काम करणं महत्त्वाचं आहे. त्यावरती रिसर्च करणं महत्त्वाचं आहे. जे आपल्याशी रिलेटेड नाहीत, आपल्या एरियातले नाहीत आणि त्या फाइंडिंगमधून आपल्या समाजाचं, आपल्या बांधवाचं हित साधणार नाही, तसा रिसर्च काही कामाचा नाही. 9वं आहे बी कमिटेड टू युअर प्रॉब्लेम. कमिटमेंट महत्त्वाची. आपण जे प्रॉब्लेम डिसाईड केलेला आहे, प्रोजेक्ट डिसाईड केलेला आहे, त्याच्यावरती कमिटमेंट असली पाहिजे. मी कितीही अडचणी आल्या तरी माझा प्रॉब्लेम, माझा प्रोजेक्ट मी कंप्लीट करणार आहे, अशी इच्छा, दुर्दम्य अशी इच्छाशक्ती असली पाहिजे. तर येणाऱ्या संकटाला आपण सामोरे जाऊन चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवू शकतो. 10वं आहे लिव्ह युअर डोअर ओपन. मी मागाशी सांगितलं, आपलं माइंड, आपला मेंदू सातत्याने ओपन पाहिजे. म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द पाहिजे, इच्छा पाहिजे. नवीन गोष्टीला सामोरं जाता आलं पाहिजे. जे काही नवीन आहे ते मला शिकायची इच्छा आहे, मी शिकणार आहे, त्याची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे. तरच आपण पुढे-पुढे सरकू शकतो. तर रिसर्च पेपर चांगला कोणता असू शकतो किंवा कोणत्या पेपरला चांगला रिसर्च पेपर म्हणायचा, त्याचे 3 पॉइंट. गुड सायन्स, नोव्हेल आयडियाज अँड त्यामध्ये नोव्हेल आयडियाज अँड हायपोथेसिस. हायपोथेसिस चांगला असला पाहिजे. नोव्हेल आयडियाज, नोव्हेल आयडियाज कशाला म्हणायचे, जे आवडते आता, ज्या बाबतीत आतापर्यंत कोणीही विचार केला नाही, जे कोणालाही सुचलं नाही, अशा आयडियाज जर तुम्हाला सुचत असतील, हे लक्षात येत असतील, त्याला आपण म्हणतो नोव्हेल आयडियाज, ज्याच्यावरती कोणी अद्याप काम केलेलं नाही. गुड रायटिंग पाहिजे. गुड रायटिंग म्हणजे काय? लँग्वेज चांगली पाहिजे. आपण ज्या लँग्वेजमध्ये पेपर लिहिणार आहोत, उदाहरणार्थ इंग्लिश, चांगली इंग्लिश आपल्याला लिहिता आली पाहिजे. तर सुपरलेटिव्ह इंग्लिश लिहिता आली पाहिजे. त्या इंग्लिशची काही फ्रेजेस आपल्याला माहिती पाहिजेत. वाक्यरचना चांगली करता आली पाहिजे आणि चांगलं सुपरफिशियल इंग्लिशमध्ये लिहिता आलं, तर असे पेपर लवकर पब्लिश होतात, ॲक्सेप्ट होतात. पब्लिकेशन इन गुड जर्नल्स, रेप्युटेड जर्नल. इंटरनॅशनल लेव्हलवरती बरेचसे जर्नल्स आहेत. तसेच गल्लीबोळातही बरेचसे जर्नल्स आहेत, जे पैसे घेऊन जे पेपर पब्लिश करतात. पण पैसे घेऊन पब्लिश करणाऱ्या पेपरचं काही व्हॅल्यू नसते. ते इंटरनॅशनली, नॅशनली रिकॉग्नाइज्ड आहेत. UGC रिकॉग्नाइज्ड जर्नल्स आहेत. त्यामध्ये जर पेपर पब्लिश झाला, तर तुम्हाला क्रेडिट चांगलं मिळतं, व्हॅल्यू चांगली मिळते आणि तशा जे पेपरचं, तशा जर्नलचं क्रेडिट महत्त्वाचं असतं. ते तुम्हाला पुढे आयुष्यात कामाला येतं. व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स नोबल सायन्स. आता याच्यामध्ये वेटिंग रूममध्ये एक मिनिट हां. वेटिंग रूममध्ये दोघं तिघे दिसतायत.
व्हॉट कॉन्स्टिट्यूट ए गुड सायन्स, त्यामुळे दोन आहेत, एक नोवेल आहे, एक मेकॅनिस्टिक. नोवेल सायन्स कशाला म्हणायचं? ए न्यू अँड नॉट रिझेम्बलिंग समथिंग दॅट फॉर्मली नोन ऑर युज्ड, जे आतापर्यंत कोणाला माहिती नाही, ज्याच्यावरती अद्याप कोणी काम केलेलं नाही, टोटली नवीन आयडिया आहे आणि जगाला दिशा देणारी आयडिया असेल, ज्याच्यावरती कसलाही संदर्भ माहिती नाही, कसले रेफरन्सेस नाहीत, कोणी काम केलेलं नाही, अशा आयडियाजला आपण नोवेल आयडियाज किंवा नोवेल सायन्स म्हणतो. मेकॅनिस्टिक मध्ये आपण जो हायपोथेसिस डिझाईन केलेला आहे, ठरवलेला आहे, त्याला टेस्ट करणे, फंडामेंटल प्रोसेसेस टेस्ट करणे, किंवा निसर्गामध्ये ऍक्शन रिॲक्शन ज्या काही घडतात, फिनॉमिना घडतात, त्याची कृती, त्याचे कारणभाव जाणून घेणे, त्याला आपण म्हणतो मेकॅनिस्टिक सायन्स, मेकॅनिस्टिक रिसर्च. व्हॉट कॉन्स्टिट्यूट ए गुड जर्नल? जर्नलचे तर दोन फॅक्टर आहेत. मला काही बऱ्याच लोकांना माहिती असेल, ज्या जर्नलचं इम्पॅक्ट फॅक्टर चांगला तो रेपुटेड जर्नल, ज्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर कमी तो तितकासा रेपुटेड नसतो. म्हणून इम्पॅक्ट फॅक्टर आणि सायटेशन इंडेक्स हे त्या जर्नलची व्हॅल्यू, त्या जर्नलची किंमत ठरवतात. म्हणून कधी जर्नल निवडत असताना त्याचं सायटेशन इंडेक्स किती आहे, इम्पॅक्ट फॅक्टर काय आहे हे आपण पाहिलं. तिथं इम्पॅक्ट फॅक्टर कसं कॅल्क्युलेट करायचं हे दिलेलं आहे, सायटेशन इंडेक्स कसं काही कॅल्क्युलेट करायचं हेही सांगितलं. त्यामध्ये आपण जाणार नाही. आपल्यासाठी महत्वाचं आहे इम्पॅक्ट फॅक्टर आणि सायटेशन इंडेक्स म्हणजे काय. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे जितक्या जास्त लोकांनी त्या जर्नलला व्हिजिट दिली, ती जर्नल पाहिलेलं आहे. सायटेशन इंडेक्स म्हणजे ज्या लोकांनी त्या जर्नलचा उपयोग केला, ज्या जर्नलचा संदर्भ दिलेला आहे, त्यावरती सायटेशन इंडेक्स असतो. ह्या दोन्हीच्या व्हॅल्यूवरून आपण ठरवायचं की कोणता जर्नल महत्वाचा आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. रायटिंग सुरू करायच्या आधी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. कोणत्या? आता मी रिसर्च पेपर लिहायला घेतलेला आहे, ही वेळ अगदी योग्य आहे का? हॅज अ सिग्निफिकंट ॲडव्हान्समेंट बीन मेड? मी जे काही काम केलेलं आहे ते परिपूर्ण केलेलं आहे का? आणि मी हायपोथेसिस जी ठरवलेली आहे, डिझाईन केली आहे, ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे का, लागू आहे का? आणि त्या संबंधित एक्सपेरिमेंट मी जे केलेले आहेत हायपोथेसिसची, ते सर्व एक्सपेरिमेंट लेटेस्ट आहेत का, त्या जुने मेथड्स आहेत, हे आपण टेस्ट करायला पाहिजे. आणि मी जे काही कंट्रोल्स वापरलेले आहेत ते अप्रोप्रिएट आहेत किंवा सफिशियंट आहेत का, याची आयडिया आपल्याला असणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण हायपोथेसिस एक ठरवतो, एक्सपेरिमेंट वेगळ्या प्रकारची करतो, रिझल्ट वेगळे येतात आणि मग एकाचा संदर्भ लागत नाही. मग अशा प्रकारचे जर रिझल्ट आपल्याकडे असतील आणि हे पेपर आपण लिहायला घेतलं, लिहिलं आणि जर्नलला पाठवलं, तर ते जर्नलवाले असे पेपर्स एक्सेप्ट करत नाही. त्याचं कारण असं, त्यामध्ये लेटेस्ट मेथड पाहिजेत, लेटेस्ट रिझन्स पाहिजेत, हायपोथेसिस करेक्ट पाहिजे, संदर्भ सुद्धा लेटेस्टच पाहिजे. 10-5 वर्षाचे जुने जर संदर्भ तुम्ही दिले तर जर्नल एक्सेप्ट करणार नाही. आता या ठिकाणी पहा, मगाशी सांगितलं आपल्या पेपरमध्ये काय काय असतं. टेबल्स अँड फिगर्स असतात, रेफरन्सेस असतात, जर्नल आपण चूज करतो, टेंटेटिव्ह टायटल काय आणि समरी कशी आहे आपण घेतो, आणि ऑथर्स. इथं टेबल अँड फिगर कसे पाहिजेत, क्लिअर, कन्साइज आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी. आपण टेबलला फिगरला टायटलिंग देतो, नेमिंग करतो. ते नेमिंग आणि टायटलिंग वरूनच तुम्ही काय त्यात सांगणार आहात त्या टेबलमध्ये किंवा फिगरमध्ये हे लक्षात आलं पाहिजे. रेफरन्सेस लेटेस्ट आपण वाचले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण जे लिहिणार आहोत ते त्या जर्नलमध्ये आहे का, त्या संदर्भ आपण घेतलेलं बरोबर आहे का हे पाहायला पाहिजे. जर्नल कसा करायचा, सिलेक्ट करायचा, स्टडी इन्स्ट्रक्शन टू द ऑथर, थिंक अबाउट द पॉसिबल रिव्ह्यूअर्स, क्वालिटी ऑफ जर्नल्स ऑन इम्पॅक्ट फॅक्टर. त्या जर्नलचे इन्स्ट्रक्शन्स वाचायचे, ऑथर्स कसे कसे ते पाहून घ्यायचं, त्याचे रिव्ह्यूअर्स कोण आहेत ते पाहायचं आणि त्या जर्नलची क्वालिटी काय ते पाहायचं. टेंटेटिव्ह टायटल आणि समरी. टायटल पेपरचा फार महत्वाचा असतो.
ॲप्रोप्रिएट टायटल असलं पाहिजे. टायटल वाचल्याबरोबर तुमच्या पेपरमध्ये काय आहे याची कल्पना येणं अपेक्षित असतं. लांबलचक 2-3-4 ओळीचं जर टायटल तुम्ही लिहिलात तर तसे पेपर्स ग्राह्य धरले जाणार नाही. समरी सुद्धा एकदम कन्साइज आणि शॉर्टमध्ये पाहिजे. त्या समरीमध्ये पूर्ण त्या पेपरमध्ये तुम्ही जे काही सांगितलेलं डिस्कस केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी शॉर्टमध्ये आल्या पाहिजेत. त्याला आपण समरी. ही सुद्धा लिहिण्याची कला असते. ऑथर्स. ऑथर्स घेत असताना बऱ्याच वेळा काय करतो तर आपण माझ्या मित्राचं, आणखी कोणाचं नाव आपण टाकत असतो. परंतु पद्धत अशी आहे, ते ऑथरचे नाव टाकत असताना त्या जर्नलमध्ये कुणाचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे, हे महत्त्वाचं आहे. त्या कुणाचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे त्या अनुषंगाने सिक्वेन्स लावायचे आणि ते ऑथर्स द्यायचे. विनाकारण आपण मित्राची आणि एकाची नावं टाकतो, पण ते योग्य नाही. ज्याचं कॉन्ट्रिब्युशन जसं आहे, कोणाचं 50% असतं, कोणाचं 25%, कोणाला 10%, कोणाला 5%. तर त्या प्रमाणात त्याला क्रेडिट दिलं पाहिजे. त्या सिक्वेन्सनी ऑथर्स आपण लिहिले पाहिजेत. म्हणून ऑथर्स सिक्वेन्स करणं, ते लिहिणं आणि त्यांचं ॲप्लिकेशन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ॲप्लिकेशन कशासाठी महत्त्वाचं आहे? उदाहरणार्थ श्रीकृष्ण महाविद्यालयामध्ये तुम्ही जर काम करत असाल संशोधनाचं, इथल्या फॅसिलिटीज तुम्ही वापरता, इथली लायब्ररी तुम्ही वापरता, इथले इक्विपमेंट तुम्ही वापरता आणि ह्या सगळ्या सोयी-सुविधांचा वापर केल्यानंतर त्यांना क्रेडिट देणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुमच्या नावाखाली, ऑथरच्या नावाखाली ॲप्लिकेशन लिहिणं तेवढंच महत्त्वाचं आहे. मॅन्युस्क्रिप्ट किंवा पेपर लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे तो कोणता? तर सुरुवात कशी करायची? ही सगळ्यात हार्ड टास्क आहे. त्यासाठी रायटिंग रिसर्च पेपर म्हणजे काय? कम्युनिकेटिंग आवर फाइंडिंग्स टू अदर. मी काही काम केलेलं आहे, मी काय शोध लावलेला आहे, त्या सर्व शोध, त्या सर्व गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवणे म्हणजे पेपर किंवा रिसर्च पेपर लिहिणे. त्यासाठी आपण हा पेपर लिहिण्याचा उद्योग करत असतो. हे करत असताना पहिल्यांदा जर्नल सिलेक्ट केल्यानंतर पेपर लिहायच्या आधी आपण स्केच आपल्याला तयार करावा लागतो. त्याला आपण म्हणतो फ्रेमवर्क. त्या स्केचमध्ये काय-काय रफली आपण स्केच तयार करायचा. टायटलपासून ते एक्नॉलेजमेंट पर्यंत काय-काय गोष्टी आपण लिहिणार आहोत त्याचा एक रफ स्केच तयार करायचा. त्याला स्केलेटन किंवा फ्रेमवर्क. त्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण अंतर्भूत करणार आहोत, हे आपण लिहून काढायचं आणि ते स्केलेटन एखाद्या अकॅडमिशियनला, एखाद्या एक्सपर्टला दाखवायचं, की हे अशा-अशा प्रकारे मी जे पेपर लिहिणार आहे, इतक्या गोष्टी मी यामध्ये घेणार आहे. हे सर्व बरोबर आहेत का आणखी काय राहून गेलेले आहेत, हे त्या ठिकाणी एक्सपर्ट तुम्हाला सांगू शकतात. जनरल प्रिन्सिपल्स काय आहेत? Research paper should have clear ideas, complete and accurate information and convincing argument. आयडियाज क्लिअर पाहिजेत. आपण जे काही इन्फॉर्मेशन देणार आहोत क्लिअर, वेग स्टेटमेंट चालत नाही. आणि आपण जे आर्ग्युमेंट करणार आहोत ते कन्व्हिन्सिंग, लोकांना अपील झाले पाहिजे. म्हणून रिसर्च पेपर शुड बी क्लिअर विथ आयडियाज, कंप्लीट, ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अँड कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट त्या ठिकाणी अपेक्षित आहे. इट शुड बी रिटन प्रॉपरली इन अट्रॅक्टिव्ह मॅनर. आपली भाषाशैली, आपलं लेखन समोरच्याला अट्रॅक्ट केलं पाहिजे, प्रभावित केलं पाहिजे. एखादा एखादा व्यक्ती जर पेपर हातात घेतला तर ते पेपर त्याला वाचावंसं वाटलं पाहिजे. म्हणून आपली भाषा महत्त्वाची आहे. शुद्ध आणि क्लिअर, स्पष्ट त्यामध्ये वाक्य पाहिजेत. फ्रेजेस जे आपण वापरतो ते सुद्धा अगदी योग्य पाहिजेत. वेग स्टेटमेंट लिहिण्याचं टाळावं. त्यानंतर आपण जे पेपर लिहिणार आहोत त्यामध्ये सफिशियंट, आपल्या कामाबद्दल सफिशियंट इन्फॉर्मेशन हे कधी मिळतं? तुम्ही जर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर चांगल्या प्रकारे काम घेतलं असेल, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आपल्याकडे चांगला असेल, चांगल्या प्रकारे वाचन झालं असेल, तर आपण जे काही इन्फॉर्मेशन देणार आहोत ते इन्फॉर्मेशन सफिशियंट आणि इनफ असते. म्हणून आपल्या पेपरमध्ये इनफ अँड सफिशियंट इन्फॉर्मेशन असली तर अकॅडमिशियनला ती उपयोगी ठरते. द रीडर्स कॅन रिपीट द एक्सपेरिमेंट. आपण केलेल्या प्रयोगाचा इतरांना रिपिटेशन करता यावं म्हणून मटेरियल्स अँड मेथड्समध्ये आपण मेन्शन करतो
काय काय मेथड्स वापरले, कोणते एक्सपेरिमेंट वापरले, कशा प्रकारे प्रॅक्टिकल केले, ते क्लिअरली आपल्याला सांगितलं पाहिजे, मेन्शन करता आलं पाहिजे. त्याचा वापर करून इतरांनाही त्यावरती एक्सपेरिमेंट करता आले पाहिजेत. म्हणून क्लिअरली आणि स्पष्ट आपल्याला लिहिणं महत्वाचं आहे. मॅन्युस्क्रिप्टचा पार्ट हे तर आपण मागेच पाहिलेलं आहे. टायटल, अब्स्ट्रॅक्ट, इंट्रोडक्शन, मेथड्स, मटेरियल्स अँड मेथड्स आहे, एथिकल कन्सिडरेशन, रिझल्ट, डिस्कशन, एक्नॉलेजमेंट अँड रेफरन्सेस. याच्यावरती आपण बऱ्यापैकी डिस्कशन केलेलं आहे. मी काही जास्त बोलत नाही. टायटल कसा असावा पहा. टायटल इट शुड डिस्क्राईब कंटेंट इन फ्यू पॉसिबल वर्ड. पेपरमध्ये काय लिहिलं आहे हे कमीत कमी शब्दामध्ये त्या टायटलमध्ये सांगता आलं पाहिजे. दुसरं काय, दुसऱ्या वाक्यामध्ये इट कॅचेस द रीडर आहे. वाचणाऱ्यांना त्या तुमच्या टायटलकडे आकर्षित केलं पाहिजे. काहीतरी नवीन आहे, इनोव्हेटिव्ह आहे असं वाटलं पाहिजे, तर वाचणारे त्या पेपरमध्ये डिटेल वाचतील. ॲक्युरेट, स्पेसिफिक अँड डिस्क्रायबेबल. जे का आपण लिहिणार आहोत ॲक्युरेट पाहिजे, स्पेसिफिक म्हणजे आपल्या कामाशीच निगडीत पाहिजे, डिस्क्रायबेबल ते दुसऱ्याला करता आलं पाहिजे, सफिशियंटली डिस्क्रिप्टिव्ह अँड इन्फॉर्मेटिव्ह ॲज पॉसिबल. आपण जे लिहिणार आहोत त्यातनं इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, डिस्क्रिप्शन मिळालं पाहिजे आणि इन्फॉर्मेटिव्ह. हे टायटलबद्दल बोलत आहोत. 4 ते 5 शब्दामध्ये आपण टायटल लिहितो. त्या 4 ते 5 शब्दामध्ये टायटलचा पेपरचा पूर्ण गाभा, पेपरमध्ये काय आहे, काय केलेलं आहे, फाइंडिंग्स काय आहेत, ते त्या ठिकाणी पूर्णपणे समोरच्या वाचकाला लक्षात आलं पाहिजे. ॲब्रिव्हिएशन शक्यतो टायटलमध्ये वापरायचे. मी शॉर्ट फॉर्म त्याला म्हणतो. शॉर्ट फॉर्म किंवा ॲब्रिव्हिएशन्स टायटलमध्ये वापरता येत नाही. इट शुड आन्सर, टायटल काय, व्हॉट, वेन अँड वेअर अबाउट द स्टडी. मागच्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्याला प्रश्न पडत नाहीत हाऊ, व्हॉट, वेन, वेअर, तर आपण रिसर्च करू शकत नाही. तुमच्या त्या टायटलमधून, पेपरच्या टायटलमधून व्हॉट, वेन, वेअर याबद्दल उत्तर मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी ऑथर नेम्स अँड ॲप्लिकेशन्स हॅव टू बी लिस्टेड आफ्टर द टायटल. टायटलच्या खालीच ऑथरचे नामं आणि त्याचे ॲप्लिकेशन म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटमधले आहेत हे एकाखाली एक सिक्वेन्सली दिलं जातं. हे देत असताना सगळ्यात वर कोण, त्याच्या 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण, हे आपण ठरवावं लागतं. हे कशावरती, त्यांच्या कॉन्ट्रिब्युशनच्या आधारे. कोणाचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे, तो त्याचं जास्त कॉन्ट्रिब्युशन तो 1 नंबरला, ज्याचं कमी कॉन्ट्रिब्युशन तो सगळ्यात शेवटी. अशा रीतीने त्याचं ऑथरचं नेम्स अँड ॲप्लिकेशन सगळ्यात शेवटी आपल्याला देता येतं. इंट्रोडक्शनमध्ये काय आहे पहा, इट शुड एक्सप्लेन द रिझन फॉर कंडक्टिंग रिसर्च. हा रिसर्च आपण कशासाठी घेतोय हे सांगितलं पाहिजे. इट शुड बी ब्रीफ अँड टू द पॉइंट. इंट्रोडक्शन अगदी ब्रीफ पाहिजे, टू द पॉइंट. आपल्या प्रॉब्लेमशी निगडीत, आपल्या प्रोजेक्टशी निगडीतच पाहिजे, इकडे तिकडे भरकटायला नको. जो तुमचा प्रोजेक्ट आहे तो काय आहे त्याचबद्दल स्पेसिफिक आणि थोडक्यात माहिती सांगितली पाहिजे इंट्रोडक्शनमध्ये. इट शुड प्रोव्हाइड सायलेंट बॅकग्राऊंड अँड रॅशनल फॉर द स्टडी. हा प्रोजेक्ट करण्यामागे तुमचा उद्देश काय आहे, ध्येय काय आहे, हे त्या इंट्रोडक्शनमधून कळालं पाहिजे. इट शुड स्टेट द नेचर अँड स्कोप ऑफ द प्रॉब्लेम अँड एंड विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. आपण जो प्रोजेक्ट घेतलेला आहे त्याला स्कोप काय आहे, त्याचं नेचर कशा स्वरूपाचं काम आहे आणि भविष्यामध्ये त्याला किती व्हॅल्यू येणार आहे, किती त्याचं स्कोप आहे हे सांगितलं पाहिजे. आणि हे सांगत असताना जशी इंट्रोडक्शनचा शेवट तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे सांगून संपलं पाहिजे. याला म्हणतो आपण इंट्रोडक्शन. त्यानंतरचा पार्ट आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. याच्यामधनं आपल्याला काय कळतं, सर्चिंग अँड रेकॉर्डिंग इम्पॉर्टंट पॉइंट्स. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर का, मागच्या प्रेझेंटेशनमध्ये मी बोलत होतो की यातनं आपल्याला गॅप लक्षात येतात. आतापर्यंत आपण जे प्रोजेक्ट घेणार आहोत, टॉपिक घेणार आहोत, त्यावरती कुठंपर्यंत काम झालेलं आहे, किती काम झालेलं आहे आणि गॅप काय, कुठं लॅक्युना राहिलेला आहे, कुठे गॅप राहिलेला आहे, तो गॅप त्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमधून आपल्याला लक्षात येतो. म्हणून तो गॅप काय आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी किंवा तो शोधून काढण्यासाठी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर महत्त्वाचा असतो. त्यानंतर आहे ability to assimilate and understand what you have read and done.
रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणून आपण काय वाचलेलं आहे, आपल्याला काय कळलेलं आहे, त्यातनं आपण काय निष्कर्ष काढलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडता येतं. त्यानंतरचा पार्ट आहे मटेरियल्स अँड मेथड्स. यामध्ये आपण जे प्रोजेक्ट घेतलेला आहे, तो कशा प्रकारे एक्झिक्यूट केला आहे, प्रॅक्टिकल्स अप्रोच कसा आहे, कोणकोणते मेथड्स वापरलेले आहेत आणि ते मेथड्स सगळे सायंटिफिक आहेत का, व्हॅल्युएबल आहेत का आणि रिकॉग्नाइज्ड आहेत का, हे महत्त्वाचं आहे. मटेरियल्स अँड मेथड्समध्ये हे सगळं आलं पाहिजे. केमिकल्स कुठले वापरले, कोणत्या ठिकाणी आपण प्रोजेक्ट काम केलं, कोणत्या लॅबोरेटरीमध्ये केलं, लॅबोरेटरी कंडिशन्स काय आहेत, कोणते इक्विपमेंट वापरले, ते इक्विपमेंट स्टँडर्ड आहेत का, त्याचं कॅलिब्रेशन केलेलं आहे का, प्रोसिजर आपण वापरलेले ते प्रोसिजर सगळे रिकॉग्नाइज आहेत का, रिकॉग्नाइज म्हणजे इंटरनॅशनली रिकॉग्नाइज आहेत का, हे सगळं या मटेरियल्स अँड मेथड्समध्ये आपण लिहितो. आणि त्या मटेरियल्स अँड मेथड्स जे आपण लिहिलेले आहेत, त्या इतरांनी सुद्धा वापरलेल्या पाहिजेत. सगळ्याला माहिती पाहिजेत आणि रिकॉग्नाइज्ड पाहिजेत. एखादी अननोन मेथड जर आपण वापरली, ती जर कुणाला माहिती नसेल आणि रिकॉग्नाइज जर नसेल, तर तशा प्रकारचं प्रोजेक्ट किंवा तशा प्रकारचे डेटा एक्सेप्ट केले जात नाही. हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यापुढे मी जाऊन सांगेन, बऱ्याच वेळा आपण केमिकल्स वापरतो. काही सर्व्हेसाठी काही क्वेश्चनर वापरतो. बाहेर जाऊन आपण सॅम्पल घेतो. सॅम्पलिंग करण्याची मेथड सायंटिफिक आहे का? सर्व्हे करण्याची मेथड सायंटिफिक आहे का? लॅबोरेटरीमध्ये आपण जे केमिकल वापरले ते AR ग्रेडचे आहेत ते LR ग्रेडचे आहेत, स्टँडर्ड आहेत का? प्युरिटी काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आणि हे मटेरियल्स अँड मेथडमध्ये आपल्याला सांगावं लागतं. एथिकल कन्सिडरेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे. हा भाग येतो शक्यतो बायोलॉजिकल स्टडीजमध्ये. ज्या प्रोजेक्टमध्ये बायोलॉजिकल स्टडीज आपण कॅरी करतो, तिथे एथिकल कन्सिडरेशन. जिथे ह्युमन बीइंग्स आहेत, जे मानवी बिहेवियरवरती किंवा मानवाच्या वर्तणुकीवरती जेव्हा आपण संशोधन करतो, मानवांकडून आपण माहिती इन्फॉर्मेशन घेतो, त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेत असताना आपल्याला त्यांचं कन्सेंट घ्यावं लागतं. ही माहिती कशासाठी वापरणार आहे, त्यातनं मी काय करणार आहे आणि निष्कर्ष कोणासाठी उपयोग आहेत, हे सगळं ज्याच्याकडनं आपण इन्फॉर्मेशन गोळा उदाहरणार्थ सर्व्हे करत असताना ज्या ज्या व्यक्तीकडे आपण जातो, त्यांच्याशी आपण जेव्हा कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना सांगायला पाहिजे, की मी हा सर्व्हे कशासाठी करतोय? ह्या सर्व्हेमधून का मला म्हणायचं आहे, त्याचा काय उपयोग होणार आहे? ज्या माणसाकडनं आपण इन्फॉर्मेशन गोळा करतो, त्याला क्लिअर आयडिया आपण दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे. तसंच आहे बायोलॉजिकल उदाहरणार्थ झुऑलॉजी, बॉटनीच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना बऱ्याचशा प्राण्याच्या बाबतीत आपण अभ्यास करतो. मग त्या प्राण्याचा अभ्यास करत असताना कोणत्या प्राण्यावरती आपण हार्म करणार नाही ना किंवा कोणते प्राणी मारले जाणार नाहीत ना. आजकाल प्राणी हत्यावरती बंदी आहे. मग हे करत असताना अशा काही आपल्या गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत ना, याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून स्टडीज करत असताना एथिकल कन्सिडरेशन फॉर ह्युमन्स, एथिकल कन्सिडरेशन फॉर ॲनिमल्स या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांचे मनुष्य असतील त्यांचा कन्सेंट, लेखी कन्सेंट घेतलं पाहिजे. ॲनिमल्स असतील तर आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे, काही हार्म होणार नाही. आणि बऱ्याच वेळा पर्यावरणाशी संबंधित अभ्यास करत असताना एन्व्हायरमेंटल बोर्डचं सुद्धा आपल्याला कन्सेंट घ्यावं लागतं. हे सगळं कन्सेंट घेऊन, लेखी मान्यता घेऊन आपल्याला जावं लागतं. हे ह्याला म्हणतात एथिकल कन्सिडरेशन. हे जर नसेल आणि हे न घेता जर आपण पब्लिश करायला लागलो पेपर, तर तसे पेपर्स ॲक्सेप्ट केले जात नाहीत. हां. आपण हे सगळं केल्यानंतर आपण जे डिसिजन निर्णयाप्रत येणार आहोत, तो निर्णय कसा असावा? इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग कसा असावा? कन्सेंट फॉर्म शुड बी रिटन इन द प्रॉस्पेक्टिव्ह सब्जेक्ट मदर लँग्वेज. तर सर्व्हे करत असताना आपण जर इंग्रजीमध्ये सर्व्हेचा फॉर्म केला आणि ग्रामीण भागातल्या व्यक्तींना जर दिला, त्याला इंग्लिश येत नाही. म्हणून त्याच्या मातृभाषेमध्ये तो सर्व्हेचा फॉर्म करायचा, ती क्वेश्चनेअर करायची आणि मग त्याला द्यायची. त्याला क्लिअरली प्रश्न समजावून सांगायचे. मग त्याच्याकडनं कन्सेंट घ्यायचं. तरच हे व्हॅलिड ठरलं जातं. मग प्रत्येक सर्व्हे करत असताना असेल किंवा कुणाकडूनही डेटा कलेक्ट करत असताना, सॅम्पल गोळा करत असताना अशा प्रकारची क्लिअर डिसिजन मेकिंग
आपल्याला ठरवावे लागतात, त्यांना आयडिया द्यावी लागते आणि मग पुढे जावं लागतं. रिझल्ट्स आपल्याकडे जे हे सर्व केल्यानंतर जे रिझल्ट्स येतात ते रिझल्ट आपल्याला कम्युनिकेट करायचे असतात पेपरच्या माध्यमातून सर्वांना. कशासाठी? तर आपण जे फाइंडिंग मिळवलेले आहेत ते फाइंडिंग इतरांपर्यंत जाण्यासाठी. कसं? इट कम्युनिकेट रिलेव्हंट फॅक्ट्स, ऑब्झर्वेशन्स अँड मेजरमेंट. मी जे केलेलं आहे, फॅक्ट्स काय आहेत, माझे ऑब्झर्वेशन्स काय आहेत, मला काय काय निष्कर्ष आहेत, हे रिझल्ट म्हणून दिसतात. रिझल्ट शुड बी ऑर्गनाइज्ड इन ए अप्रोप्रिएट वे बाय युजिंग टेबल, डायग्राम, ग्राफ्स अँड मागच्या त्याने दाखवलं टेबलेशन झाल्यानंतर पाय चार्ट, ग्राफ, बार चार्ट, टेबल्स, लाईन ग्राफ अशा वेगवेगळ्या माध्यमातून डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला रिझल्ट रिप्रेझेंट करता येतात. ही सोपे आणि समजायला अगदी साधे असतात. अशा रीतीने ते ऑर्गनाइज करून आपल्याला द्यावं लागतं. नंबर द टेबल्स अँड ग्राफ. प्रत्येक टेबलला आणि ग्राफला नंबरिंग महत्वाचं आहे आणि हे नंबर त्या टेबलचं आणि ग्राफचं तुमच्या मॅन्युस्क्रिप्टने रिटर्न मॅटरमध्ये आलं पाहिजे संदर्भ. जिथे आपण तुम्ही एखादं स्टेटमेंट करता त्या स्टेटमेंटच्या संदर्भात ग्राफ आणि टेबल त्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये येणं गरजेचं आहे आणि तसंच त्याचा रेफरन्स सुद्धा त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्यावेळेस त्या ठिकाणीच ते रेफरन्स आणि हे रेफरन्स सगळ्यात शेवटी आपण लिस्ट आउट करतो. हे करत असताना डुप्लिकेशन कधी व्हायला नको. डुप्लिकेशन शुड बी अवॉइडेड. म्हणजे परत रिपिटेशन ऑफ स्टेटमेंट, रिपिटेशन ऑफ मॅटर्स ज्याला आपण म्हणतो ते व्हायला, रिपिटेशन कुठलंही व्हायला नको. एकदा तुम्ही एका गोष्टीबद्दल बोललात तर ती गोष्ट तिथं सोडून द्यायची, परत नवीन घ्यायचं. त्याच गोष्टी परत यायला नको. डुप्लिकेशन शुड बी अवॉइडेड. रिमेंबर टू रिपोर्ट नेगेटिव्ह फाइंडिंग्स ऑल्सो. ते सुद्धा महत्वाचं आहे. संशोधन करत असताना बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह रिझल्ट येतील असंही नाही. काही वेळेस नेगेटिव्ह रिझल्ट येतात. नेगेटिव्ह रिझल्ट सुद्धा आपण रिपोर्ट करायला पाहिजे. त्याचं कारण असं, याच संदर्भात काम करणाऱ्या संशोधकाला ते फायद्याचे ठरू शकतात. नेगेटिव्ह तुमचे रिझल्ट जे आलेले आहेत तो लक्षात ठेवून त्यावरती ओव्हरकम करण्यासाठी तो प्रयत्न करेल आणि त्यातनं चांगले रिझल्ट सुद्धा येऊ शकतात. आणि म्हणून रिझल्ट पॉझिटिव्ह हो किंवा निगेटिव्ह हो, ते पेपरच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेच पाहिजे. फेल्युअर स्टोरीज आर इक्वली इम्पॉर्टंट इन रिसर्च ॲज मच ॲज सक्सेस. बऱ्याच वेळा कसं होतं, सक्सेस म्हणलं की हार गळ्यात पडतात, त्याचं कौतुक होतं आणि जे फेल होतात त्याबद्दल कोणी काही जास्त बोलत नाही. पण फेल्युअर स्टोरी सुद्धा महत्वाची. सक्सेस कधी येतं? 10 वेळा फेल्युअर झाल्यानंतर एक सक्सेस तुम्हाला मिळतो. म्हणून त्या 10 फेल्युअर स्टेप सुद्धा महत्वाचे आहेत. जर आपण सांगितल्या नाहीत, कशा प्रकारे आपण पुढे गेलं तर लोकांना सक्सेस कसं मिळालं हे कळत नाही. म्हणून फेल्युअर स्टोरीज आणि सक्सेस स्टोरीज दोन्ही तेवढ्याच महत्वाच्या आहेत लोकांसाठी किंवा संशोधनामध्ये. क्लिअर रायटिंग इज अन एक्सप्रेशन ऑफ क्लिअर थिंकिंग. क्लिअर रायटिंग कधी येतं? ज्या गोष्टीबद्दल आपण लिहिणार आहोत त्याची आयडिया आपल्याकडे क्लिअर पाहिजे, त्याचा विचार क्लिअर पाहिजे. क्लिअर थिंकिंग असेल तर क्लिअर रायटिंग येतं. म्हणून लिहायच्या आधी, हातात पेपर लिहायला घ्यायच्या आधी विचार करा, आपले फाइंडिंग्स समजून घ्या आणि त्याच्यावरती क्लिअरली आपले विचार, आपले स्पष्ट आयडिया असले पाहिजे, तर मग आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. ॲज फार ॲज पॉसिबल यूज ॲक्टिव्ह व्हॉइस रादर दॅन पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हे इंग्रजीचा भाग आणि लिखाणाचा भाग आहे. पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आपण म्हणतो. ॲक्टिव्ह प्रचलित, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे होऊन गेलेलं, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सध्या घडत आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये बोलत असताना मी असं करेन, मी असं करतो आहे, मी असं लिहितो आहे, माझ्याकडे सध्या हे काम आहे, हे अशा प्रकार. पॅसिव्ह व्हॉइस, मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं, मी तिकडे गेलो होतो, माझ्याकडे ह्या अडचणी आल्या, असे त्याला म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस. पण बऱ्याच वेळा पॅसिव्ह व्हॉइस आपण टाळून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये लिहिलं पाहिजे. मी हे अशा प्रकारे काम करतो, असे रिझल्ट मी मिळवतो, त्यातनं हे रिझल्ट असे सांगतात. म्हणून शक्यतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण इंग्रजी लिहिलं पाहिजे, तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये लिहिलं पाहिजे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नाही. परंतु काही जर्नल्स असेही आहेत ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहायला सांगतात, मग त्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये
राईट इन पास्ट टेन्स ॲज स्टडी हॅज बीन कंडक्टेड इन द. आपण केलेलं काम होऊन गेलेलं आहे, म्हणून पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स. झालेलं काम आहे त्यावरती कसं लिहायचं, सध्याची चालू काम आहे त्याच्यावरती कसं लिहायचं आपल्याला आयडिया पाहिजे. चालू कामावरती प्रेझेंट टेन्स मध्ये, झालेल्या कामावरती पास्ट टेन्स मध्ये आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतरचा भाग आहे डिस्कशन. आपले जे टेबल्स, ग्राफ्स, पॅराग्राफ, फाइंडिंग्स आहेत ते सगळे या डिस्कशन मध्ये आपण लिहितो. आणि हे डिस्कशन लिहित असताना इतरांनी काय म्हणलेलं आहे या बाबतीत ते सुद्धा आपण घेतो. डिस्कशन मध्ये इट आन्सर द क्वेश्चन व्हॉट डू द रिझल्ट मीन. आपला डेटा काय सांगतो, ग्राफ काय सांगतात, आपल्याला मिळालेले प्रॅक्टिकल त्याचा अर्थ काय होतो, हे सगळे या डिस्कशन मध्ये करतो. इट शोज प्रिन्सिपल्स, रिलेशनशिप अँड जनरलायझेशन इम्प्लिकेटेड बाय द रिझल्ट. आपण जे हायपोथेसिस मांडले, गृहीतके धरलेले आहेत किंवा प्रिन्सिपल्स ठरवलेले आहेत, नियम काय आहेत, ह्या सगळ्याचा एकमेकाचे संदर्भ कसा आहे हे डिस्कशन मध्ये लक्षात येतं. त्यानंतर इट प्रोव्हाइड्स रिझन फॉर एक्सपेक्टेशन्स अँड लॅक ऑफ कोरिलेशन्स. प्रिन्सिपल्स, हायपोथेसिस आणि रिझल्ट यामध्ये कलेक्शन काय आहेत आणि लॅक काय आहे, लॅक्युना काय राहिलेला आहे, कोरिलेशन्स कसे आहेत, हे सगळं डिस्कशन मध्ये येतं. आणि डिस्कशन वरून आपल्या आयडिया येते की नेमकं आपण जे गृहीतके ठरवलेले आहेत, आपले फाइंडिंग जे आहेत ते एकमेकाशी मिळते जुळते आहेत का विरोधात आहेत, आपले फाइंडिंग कसे आहेत हे सगळं डिस्कशन मध्ये येतं. आणि अर्थात विरोधात असले तरी आपण मांडलं पाहिजे, त्याच्या बाजूने असलं तरी मांडलं पाहिजे, कारण नेगेटिव्ह रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. इट ऑल्सो इंडिकेट्स अग्रीमेंट अँड कॉन्ट्रास्ट विथ प्रिव्हियसली कंडक्टेड रिसर्च. आपण जे लिहिणार आहोत, आपल्या आधी ज्या कोणी महाभागाने ते काम ह्यावरती काम केलेलं आहे त्यांचे फाइंडिंग्स काय आहेत, त्याच्याशी मिळतेजुळते आहेत, त्याच्या विरोधात आहेत, हे असलं तरी आपल्याला लिहावं लागेल. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्याने केलेलं काम नंतरच्या संशोधनामध्ये बदलू शकतं. एन्व्हायरमेंटल कंडिशनच्या आधारे ती सगळे होऊ पॉसिबिलिटी आहे, पण ते आपल्याला सांगावं लागतं, सांगणं महत्वाचं आहे. आणि जुन्या अभ्यासासोबत आपला जो संशोधनाचा अभ्यास आहे तो रिलेट हो किंवा न हो, तो त्या ठिकाणी मेन्शन केला पाहिजे. इम्प्लिकेशन्स ऑफ युअर रिझल्ट्स अँड द रिझन्स फॉर युअर कन्क्लुजन. आपण जे कन्क्लुजन काढले त्याची कारणं काय आहेत, कशाच्या आधारे आपण त्या कन्क्लुजनला आलो हे त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. आणि हे करत असताना लिमिटेशन्स या प्रोजेक्टचे काय आहेत, लिमिटेशन्स या वर्कचे काय आहेत, हे सुद्धा डिस्कशनमध्ये आणि स्कोप मध्ये लिहिलं पाहिजे. कारण या लिमिटेशनचा आधार घेऊन, स्कोपचा आधार घेऊन नवीन संशोधक आपला प्लॅन ठरवतो, त्याला ती मार्गदर्शक ठरतात. शेवटचं आहे कन्क्लुजन. लिहून झाल्यानंतर आपण जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष लिहायचे असतात. कसे असले पाहिजेत, इट शुड बी व्हेरी प्रिसाइज. एकदम शॉर्ट मध्ये निष्कर्ष कन्क्लुजन लिहिले पाहिजे. फार वेग लांब लचक निष्कर्ष 2 ला 3 खूप झाले, इतकेच निष्कर्ष आपण लिहायचे. फार 8-10 निष्कर्ष एवढे मोठे लांब लचक काही लिहायची गरज नाही. एकदम अप्रोप्रिएट, करेक्ट आणि 2 ते 3 कन्क्लुजन मोर दॅन सफिशियंट. ते कसे असले पाहिजेत, प्रिसाइज असले पाहिजे. आणि त्याचे आपण जे हायपोथेसिस ठरवले आहेत त्याचे रिलेट केले पाहिजेत. मोर कन्क्लुजन, जास्त कन्क्लुजन आपण काढायचे नाही, चुकीचे सुद्धा कन्क्लुजन आपण काढायचे नाही. जे डेटा सांगतं, जे रिझल्ट सांगतं त्यावरच निष्कर्ष काढायचे. आपण निष्कर्ष एक काढला, डेटा एक सांगत असेल तर चुकीचं ठरतं आणि तसे पेपर्स पब्लिकेशनसाठी घेतले जात नाहीत. म्हणून कन्क्लुजन्स तुमच्या डेटाच्या आधारे, तुमच्या प्रॅक्टिकलच्या आधारे, तुम्हाला जे फाइंडिंग्स मिळाले त्याच्या आधारेच घेतले पाहिजेत. 2 ला 3 कन्क्लुजन मोर दॅन सफिशियंट. अबस्ट्रॅक्ट. सगळ्यात पेपरच्या वरचा जर तुम्ही भाग पाहिला, पहिलं टायटल असतं, टायटलच्या खाली ऑथरचे नाव असतात, त्याच्या खाली असतो अबस्ट्रॅक्ट. अबस्ट्रॅक्ट हा तुमच्या त्या पेपरचा आरसा असतो, थोडक्यात डोळा म्हणा. पूर्ण पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे वाचणाऱ्याला त्या अबस्ट्रॅक्ट मध्ये लक्षात येतं. पूर्ण पेपर वाचण्याच्या आधी तुम्ही
हायपोथेसिस काय ठरवले, प्रॅक्टिकल्स कोणते केले, काय तुमचे रिझल्ट्स आहेत, कन्क्लुजन काय काढलेलं आहे, हे सगळं एका दृष्टिक्षेपामध्ये एकाच त्या ज्या आरशामध्ये दिसतं त्या आरशाला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट. हा पेपरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये काय आहे, इट समरायझेस द एंटायर रिसर्च वर्क इन ए फ्यू सेंटेन्सेस. समरी आहे. 2-4 वाक्य, 5-6 वाक्यामध्ये तुमच्या पूर्ण पेपरची समरी आहे. प्रिन्सिपल काय, कन्क्लुजन काय, ते सगळं त्या ठिकाणी. फॉर केस फॉर ऑफ रिट्रायव्हिंग द आर्टिकल ए फ्यू कीवर्ड्स आर ऑल्सो गिव्हन. ॲब्स्ट्रॅक्टच्या खाली कीवर्ड्स असतात. कीवर्ड्स म्हणजे ज्याने की म्हणल्यावर तर आपल्या लक्षात येतं की ज्याने चावी कुलूप उघडतं त्याला आपण की म्हणतो. कुलूप उघडतं म्हणजे पेपरचं कुलूप उघडलं पाहिजे. असे महत्वाचे 4-5 शब्द त्याला आपण म्हणतो कीवर्ड्स. ते कीवर्ड्स ॲब्स्ट्रॅक्टच्या खाली लिहिले जातात. उदाहरणार्थ मेथडच्या बद्दल एक शब्द, रिझल्टच्या बाबतीत एक शब्द, मटेरियल सायन्स इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये एक वर्ड, कन्क्लुजन काय काढले त्या बाबतीत, असे 4-5 शब्द मला घ्यावे लागतात, निवडून घ्यावे लागतात. ते शब्द तुमच्या पूर्ण पेपरमध्ये काय लिहिलेलं आहे हे सांगतात. तुमच्या पेपरचं कुलूप ते उघडू शकतात. याला म्हणतो कीवर्ड्स. एक्नॉलेजमेंट. मगाशी डिस्कशन करत असताना मी सांगितलं की एक्नॉलेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे. कारण एकट्यानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. आपण काही सगळ्या गोष्टीत तज्ज्ञ नसतो. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. बऱ्याच लोकांची मदत घ्यावी लागते. ज्यांची मदत आपण घेतलेली आहे, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, जिथं अडचणीवर सहकार्य केलेलं आहे, अशा सगळ्यांना थँक्स म्हणणं किंवा त्यांचे आभार मानणं म्हणजेच एक्नॉलेजमेंट. कसं असतं पहा, इट अपियर्स ॲट द एंड ऑफ द रिसर्च पेपर. रिसर्च पेपरच्या सगळ्यात शेवटी येतं. हे सुद्धा ब्रीफ असतं. इट शुड encompasses a truthful and humble acknowledgement of the help we have obtained. Humble acknowledgement. ज्याने आपल्याला मदत केली, कशी का असेना, अगदी थोडी का असेना, त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करणं आपलं हे आपली जबाबदारी आहे. ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक्नॉलेजमेंट असतं. बऱ्याच वेळा काही एजन्सीने फंड दिले असतात, फायनान्शियल असिस्टन्स दिलं असतं, त्यांची एक्नॉलेजमेंट. ज्या ठिकाणी आपण काम केलं त्या ठिकाणी काही लोकांनी मदत केली असेल त्यांच्यावरती एक्नॉलेजमेंट, हे सगळं महत्वाचं आहे. पेटेंट्स अँड कंट्रोल्स इफ अप्लिकेबल, हेच सगळं एक्नॉलेजमेंटमध्ये येतं. कारण एक्नॉलेजमेंट हे तुम्ही किती विनम्र आहात दाखवतं. आपल्या वागण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये किती विनम्रता आहे, आपण सगळ्याला क्रेडिट देतो की नाही, हेच त्या ठिकाणी ठरवतं एक्नॉलेजमेंट. म्हणून थोडी की का असणार, ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. त्यानंतरचा भाग आहे रेफरन्सेस. बऱ्याच वेळा रेफरन्सेसला आणखी एक पर्यायी शब्द आहे बिब्लिओग्राफी. काही जर्नल्स बिब्लिओग्राफी वापरतात, काही जर्नल्स रेफरन्सेस वापरतात. रेफरन्सेस आणि बिब्लिओग्राफी म्हणून दोन्हीचा जवळपास अर्थ सारखाच आहे. तरी पण रेफरन्सेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जर्नल्स, आर्टिकल्स, पेपर्स याचा अंतर्भाव केला जातो. बिब्लिओग्राफीमध्ये जर्नल्स, आर्टिकल्स, पेपर याच्याशिवाय काही मॅन्युस्क्रिप्ट, काही थेसिस, काही पुस्तकं, ह्या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव जेव्हा केला जातो त्याला आपण म्हणतो बिब्लिओग्राफी. तर रेफरन्सेस लिहायच्या 2 स्टाईल आहेत. प्रत्येक जर्नलची रेफरन्स लिहायची स्टाईल असते. त्या स्टाईलनुसार आपल्याला लिहावं लागतं. रेफरन्सेस कुठे असतात पहा, जरा आपल्या ज्या पूर्ण रनिंग टेक्स्टमध्ये रेफरन्सेस येतात. इन द टेक्स्ट देर आर 2 स्टाईल्स दॅट आर यूज्ड टू राईट द रिसर्च. पहिली आहे हार्वर्ड स्टाईल. हार्वर्ड स्टाईल त्याच्यामध्ये काय, सरनेम आणि नंतर ऑथरचं नेम, मग इटाल असं लिहिलं जातं आणि इयर. उदाहरणार्थ माझं सांगायचं असेल, कुलकर्णी दिलीप इटाल 1928. पहिल्यांदा आडनाव आलं, नाव आलं, त्यानंतर इटाल म्हणजे इटाल ह्याच्यामध्ये आणखी कोणी ऑथर्स असतील ते आलं आणि कोणत्या वर्षी काम केलं ते आलं. ह्याला आपण म्हणतो हार्वर्ड स्टाईल. ते खाली दिलेलं आहे पहा. द रोल ऑफ
ॲस्पिरिन हे आर्टिकलचं नाव आहे. रोल ऑफ ॲस्पिरिन इन रिड्युसिंग thermophilic phenomena has been studied by workers in the past. Wang et al. 2000. वांग हे ऑथरचं नाव आहे. एट ऑल त्याच्यामध्ये आणखी काही त्याचे सहकारी आहेत, ते नाव सांगितलेलं नाही. आणि हे काय सांगतं, ज्या वर्षी तो पेपर पब्लिश झाला तेच सांगतं. दुसरी स्टाईल आहे वँकोवर स्टाईल. या स्टाईलमध्ये थोडंसं वेगळी पद्धत आहे. इन्स्टेड ऑफ रायटिंग द नेम ऑफ द ऑथर्स, राईट ओनली रेफरन्सेस नंबर, असं नंबर द्यायचा. आता एक हे स्टेटमेंट आहे. अर्लियर वर्कर्स हॅव ऑब्झर्व दॅट एज्युकेशन इज अ पॉझिटिव्ह कोरिलेट फॉर गुड बिहेवियर. एक स्टेटमेंट आहे. हा स्टेटमेंट कुठून घेतलेला आहे पहा. 1 आणि 1 ते 2 असं दिले किंवा या पद्धतीने किंवा या पद्धतीने लिहायचं. 1 to 2, 1 to 2 इन ब्रॅकेट, दोन्हीपैकी एक. इथे नंबर दिलेला आहे आणि त्या ऑथर कोण आहे, त्याचं इयर काय आहे ते काहीच मेन्शन केलं नाही, फक्त नंबर दिलेला आहे. त्याला म्हणतो वँकोवर स्टाईल. मग हे कुठं आपल्याला दिसून तर वँकोवर स्टाईलची जे आपण टेक्स्टमध्ये 1, 2, 1 to 2 असे रेफरन्सेस दिलेत, हे सगळ्याची लिस्ट सगळ्यात शेवटी पेपरच्या रेफरन्सेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 नंबरला कोण आहे, 2 नंबरला कोण आहे, त्याचं नाव, पेपरचं नाव, वर्ष आणि ऑथर कोण आहे ते सगळं शेवटी रेफरन्सेस आर नंबर अकॉर्डिंग टू देअर अपीअरन्सेस इन द टेक्स्ट अँड लिस्टेड अकॉर्डिंगली. त्या पेपरमध्ये जसे समजा 1, 2, 3, 4 असे येतील, ते सगळे एकत्रित करायचे, पेपरच्या शेवटी त्याचं लिस्ट आउट करायचं. त्याला आपण म्हणतो वँकोवर स्टाईल. हार्वर्ड स्टाईलमध्ये असं नाही. हे सगळे ह्याच्यामध्येच येतात, रनिंग मॅटरमध्येच येतात. आणि सगळ्यात शेवटी जसं अल्फाबेटिकल आर्टिकल ABCD, त्याचं नाव पहिले येईल त्याप्रमाणे सगळ्यात शेवटी लिस्ट आउट केलं जातं. अशा प्रकारे लिस्ट आउट करण्याच्या 2 मेथड आहेत रेफरन्सेसच्या. स्टाईल. आता ह्याशिवाय सुद्धा प्रत्येक जर्नलच्या काही विशेष स्टाईल आहेत. ती स्टाईल आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि मग त्याप्रमाणे लिहावं लागतं. इथे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत पहा. याच्यामध्ये हे वरचे हे 2-3 ऑथर आहेत. रोल ऑफ इम्प्लिमेंटरी मार्कर्स इन द स्ट्रोक, कोड दिलेला आहे, कॉमा. स्ट्रोक हे जर्नल आहे. 2009 इयर आहे, व्हॉल्यूम नंबर 7 आणि पेज नंबर 124 to 136. त्याच्यावरून काय काय लक्षात येतं. मुन्शी ए, रॉय एस आणि ज्योती ए हे 3 ऑथर आहेत. मुन्शी ए पहिला ऑथर आहे, रॉय एस दुसरा, ज्योती ए तिसरा. म्हणजे मुन्शीचं क्रेडिट जास्त आहे, त्यानंतर रॉयचं आहे आणि त्यानंतर ज्योतीचं आहे. पेपरचं टायटल काय, रोल ऑफ इम्प्लिमेंटरी मार्कर्स इन द स्ट्रोक. हे पेपरचं नाव आहे. कोणत्या जर्नलमध्ये पब्लिश केलं आहे, स्ट्रोक या जर्नलमध्ये. कुठल्या वर्षी, 2009 मध्ये. आणि जर्नलचं व्हॉल्यूम आहे 7. आणि ज्या जर्नलमध्ये त्या व्हॉल्यूम नंबर 7 मध्ये त्या पेपरचे पेज नंबर आहेत 124 ते 136. ही एक स्टाईल. आता इथं सुद्धा ते हाच पेपर थोडं वेगळ्या स्टाईलने लिहिलेला आहे. मुन्शी ए, रॉय एस अँड ज्योती ए, रोल ऑफ इन्फिनिटी मार्कर्स इन द स्ट्रोक, स्ट्रोक 2009 7 124 130. ते काय केलेलं आहे पहा, काहीही नाही, फक्त जर्नलचं जे नाव आहे स्ट्रोक त्याला इटॅलिक्स मध्ये लिहिलेलं आहे. हायलाइट करण्यासाठी इटॅलिक्स मध्ये लिहिलेलं आहे. बाकी सगळं सेम आहे. इयर 2009, व्हॉल्यूम नंबर 7, पेज नंबर 124 to 136. हा अशा प्रत्येक जर्नलच्या स्टाईल आहेत. हे झालं अवेलेबिलिटी ऑफ द रेफरन्सेस. आता हे साठी आपल्याला जर्नल्स पाहावे लागतात, पुस्तकं पाहावे लागतात, इंटरनेटचा वापर करावा लागतात. ग्लोबल नेटवर्क हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ग्लोबल नेटवर्कला तुम्ही जर व्हिजिट दिलात आणि एखादा प्रॉब्लेम तुम्ही त्यावरती टाकलात, तर तिथे त्या प्रॉब्लेममध्ये आतापर्यंत काय काम झालेलं आहे, कोणी काम केलेलं आहे आणि नेमका गॅप कुठे आहे ते आपल्याला दिसतं. आणि तो सर्च पॉइंट आउट करून त्यावरती आपल्याला काम करता येतो. त्याच्याशिवाय मग बुक्स आहेत, डेटाबेस. आजकाल डेटाबेस ऑनलाईन तुम्हाला भरपूर मिळतं. आर्काइव्ह्ज आहेत, जर्नल्स आहेत. ह्या सगळ्या सुविधांचा वापर करून आपल्याला रेफरन्सेस कलेक्ट करता येतात. प्रिकॉशन्स. हे करत असताना काही प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात. राईट व्हेरी प्रिसाइजली अँड क्लिअरली. आस्क रिलेव्हंट क्वेश्चन. आपण जे
जो प्रोजेक्ट घेतलाय, संशोधन केलेलं आहे, त्या संबंधितच प्रश्न विचारले पाहिजेत. निगेटिव्ह क्वेश्चन शक्यतो टाळले पाहिजेत. बयास्ड म्हणजे कन्फ्युजन करणारे टर्म्स आणि फ्रेजेस वापरायला नको. जर्नलच्या गाईडलाईन प्रमाणे दोन्ही साईडला मार्जिन्स अप्रोप्रिएट दिलं पाहिजे. टेक्स्ट लिहित असताना डबल स्पेस असलं पाहिजे. पेजेस शुड बी पेजेसचे नंबरिंग केलं पाहिजे. लास्ट 3 जर्नल स्टाईलचे आपण काय ते पाहिले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जाता येतं. हे करताना काही गोष्टी आपल्याकडनं ज्या होतात, काही मिस्टेक्स आपण नेहमी करत असतो. कोणत्या आहेत त्या? वन बिग मिस्टेक काय? आपण पेपर लिहित असताना रॅम्बलिंग करून अंदाजाने ठोकून द्यायचं. मोर इज नॉट नेसेसरीली बेटर. जास्त लिहायचं म्हणून ठोकून देतो. जे काही भेटलं, जे काही सगळं आपल्याकडे आहे नाही ते सगळं लिहायला लागतो. हे अवॉइड केलं पाहिजे. यू नीड टू से व्हॉट नीड्स टू बी सेड अँड देन मूव्ह ऑन. लिहित असताना त्या ठिकाणी अप्रोप्रिएटली आपल्याला काय लिहायचंय, काय सांगायचं तेवढं सांगून पुढे गेलं पाहिजे. तिथेच जास्त घोळत बसायचं नाही. आणि ज्याविषयी आपण बोलणार आहोत, ज्या फिनॉमिनाविषयी, ज्या ॲक्टविषयी बोलणार आहोत, त्याच्याच विषयी बोललं पाहिजे. ते बोलत असताना त्या इतर गोष्टी त्या ठिकाणी यायला नकोत, अंतर्भूत करायला नकोत. जेणेकरून आपलं पेपर, आपलं जे मॅन्युस्क्रिप्ट आहे वेग होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्याच आहेत. आपण जे लिहिलेलं आहे हे पेपरमध्ये ते योग्य लिहिलेलं आहे की चुकीच्या गोष्टी असतील तर स्ट्राईक आउट करायच्या. काही गोष्टी नजरअंदाज झालेल्या आहेत का? काही राहून गेलेल्या आहेत का? आणखी काही गोष्टी मला ॲड कराव्याशा वाटतात का? ह्या सगळ्या गोष्टी 2-3 वेळेस लिहिलेला पेपर वाचायचा आणि त्याच्यावर विचार करायचा, की नेमकं काही गोष्टी राहून तर गेलेल्या नाहीत ना? त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अंतर्भूत करता आपल्याला आल्या पाहिजेत. चुकीच्या गोष्टी त्यामध्ये येणार नाहीत याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. आता हे बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला त्या विषयातले आपण तज्ञ नसतो. तरी सुद्धा आपण कॉमेंट करायला लागतो. जोपर्यंत त्या विषयामध्ये आपण तज्ञ होत नाही, तोपर्यंत त्या विषयावरती कॉमेंट करण्याचा किंवा त्यावरती सल्ला देण्याचा आपल्याला अधिकार नाही. वी आर नॉट एक्सपर्ट इन द सब्जेक्ट अबाउट which you are writing. Your opinion is meaningless and has no place in the paper. आपण जे फाइंडिंग लिहित आहोत, आपण काही तज्ञ नाहीत. हे असंच असलं पाहिजे असं ठोकून आपल्याला देता येणार नाही. मला असं वाटतंय, मला असं दिसलं. मी ह्या प्रकारे माझे ऑब्झर्वेशन्स आहेत. अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. हे असंच आहे, हे तसंच आहे असं म्हणलात तर तुम्हाला पकडलं जाईल. कारण वी आर नॉट एक्सपर्ट इन द सब्जेक्ट. जोपर्यंत आपण त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट नाही, तोपर्यंत त्यावर ते कन्फर्म किंवा फर्म कमेंट करण्याची आपल्याला अधिकार नाही. लीव्ह आउट रेफरन्स टू युअरसेल्फ. आपण जे रेफरन्स घेतलेले आहेत ते सगळे रेफरन्स पाहिलेले असले पाहिजेत, वाचलेले असले पाहिजेत. IQ रेफरन्स त्या ठिकाणी नको आहे. त्याच्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आजकाल प्लगॅरिझम. यावरती बरंच काही बोलता येईल. प्लगॅरिझम म्हणजे संशोधन चौर्य. याच्यामध्ये जे फ्रेजेस, जे स्टेटमेंट आपण इतरांचे घेतो, जे वाक्य आपण इतरांच्या पेपरमधले घेतो, जे स्टेटमेंट इतरांच्या पेपरमधले घेतो, ते जसेच्या तसे जर आपण मेन्शन केले तर प्लगॅरिझम होतं, संशोधन चौर्य होतं. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? हे वाक्य आपण घेतल्यानंतर, ते स्टेटमेंट घेतल्यानंतर तिथे आपल्याला कोट केलं पाहिजे. ह्या व्यक्तीने असं म्हणलेलं आहे या जर्नलमध्ये. तेव्हा ते संशोधन चोरी होत नाही. आपण जर नाही म्हणत, दुसऱ्याचं वाक्य माझं आहे म्हणून सांगायला गेलो, दुसऱ्याचं मॅटर जे काही आहे ते माझं आहे म्हणून मी सांगायला गेलो, तर संशोधन चौरी होतं. त्याला म्हणतो प्लगॅरिझम. आणि मग प्लगॅरिझम खाली आलं की मग पुन्हा सगळे आपण कॉन्फ्लिक्ट होतात. व्हिक्टिम आपण होतो. आपल्यावरती कोर्ट केसेस पर्यंत सुद्धा तोंड द्यावं लागतं. याच्यासाठी आजकाल बरेचसे सॉफ्टवेअर आलेले आहेत. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपलं जे मॅन्युस्क्रिप्ट आहे तपासून घ्यायचं, किती प्लगॅरिझम आहे. फार तर 10 ते 15% प्लगॅरिझम असेल तर इट इज वेल अँड गुड. कोणी अडवणार नाही. 15% वर जर प्लगॅरिझम गेलं, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला आढळलं, तर तिथे तुम्हाला करेक्शन करावे लागतील आणि त्यावरती
नव्याने तुम्हाला लिहावं लागेल. पण प्लॅगॅरिझम इज डेफिनेटली आउट ऑफ द क्वेश्चन. डॉक्युमेंट ऑल आयडियाज बारोड ऑर कोट्स यूज व्हेरी ॲक्युरेटली. आपण जे कोट्स आहेत, आयडियाज आहेत किंवा स्टेटमेंट आहेत, दुसऱ्याची जशीच्या तशी वापरता येणार नाही. आपल्या शब्दामध्ये त्यांना मांडावं लागेल. तर ते संशोधन चोरी होणार नाही. म्हणून प्लॅगॅरिझम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. प्लॅगॅरिझम होणार नाही, संशोधन होणार नाही, हे संशोधन चोरी होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला तो पेपर पब्लिकेशनसाठी पाठवावा लागतो. उरकुंड असेल, उरकुंडसारखे सॉफ्टवेअर आहेत, जे तुम्हाला प्लॅगॅरिझम चेक करून देतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला प्लॅगॅरिझम मिनिमाइज करायला मदत सुद्धा होऊ शकते. आणि प्लॅगॅरिझम एकदा 15% खाली आलं, मग पब्लिकेशनला कोणी अडवणार नाही. चेकलिस्ट सगळे पेपर झाल्यानंतर काही गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात. कोणत्या? काही गोष्टी आउटलाईन करायच्या. या पेपरमधून काही मिस झालेलं आहे का? त्या पेपरमधनं काही मिक्स झालेलं आहे का? सिक्वेन्स आपण जे आर्ग्युमेंट केले आहेत, लॉजिकली आहेत का? सिक्वेन्शियली आहेत का? जे आपण सोर्सेस घेतले ते प्रॉपर साइट त्याचा संदर्भ दिलेला आहे का? आपण त्यांना जे काही स्टेटमेंट वापरले, संदर्भ वापरले, त्यांचं कोटेशन व्यवस्थित झालेलं आहे का? प्लॅगॅरिझम मी चेक केलेलं आहे का? मी संशोधन चौऱ्यामध्ये कुठं अडकणार नाही ना? हे सगळं आपण चेक करायचं. हे झाल्यानंतर मग आपण जो पेपर लिहिलेला आहे, मॅनस्क्रिप्ट लिहिलेला आहे, तो मॅनस्क्रिप्ट सपोर्टिंग डॉक्युमेंटनी पूर्ण सिद्ध आहे का? हे सुद्धा पाहायचं. तेव्हा मग आपला पेपर तयार होतो. झाल्यानंतर परत एकदा तो वाचा पेपर. एकदा, दोनदा, 3-4दा वाचा. त्यातले ग्रॅमॅटिकल एरर्स कमी करा. ग्रॅमॅटिकल एरर्स कमी करण्यासाठी आजकाल ऑनलाईन टूल्स आहेत. ग्रामरली नावाचं एक टूल आहे. त्या ग्रामरली टूलच्या आधारे ग्रॅमॅटिकल मिस्टेक तुम्ही कमी करू शकता. डिक्शनरी थिसॉरसचा वापर. डिक्शनरी 2 शब्द सारखे जरी वाटत असले तरी डिक्शनरी मीनिंग वेगळा असतो. प्रॉपर शब्द कुठला वापरायचा हे पहा. डिक्शनरीच्या आधारे ते आपण करू शकतो. स्पेल चेक करा, करेक्शन्स करा, एरर असतील ते काढून टाका. कॉमा, ह्रस्व, कॉमा असेल, फुल स्टॉप असेल, ब्रॅकेट ज्या ठिकाणी अपेक्षित आहे ते सगळं आपण व्यवस्थित केलेलं आहे का? हे आपण चेक करायचं. हे झाल्यानंतर आपल्या एखाद्या मित्राला, जो आपल्यापेक्षा चांगला आहे, तज्ञ आहे, अशा मित्राला ते वाचायला द्या. त्याच्याकडनं काही सजेशन्स घ्या. कारण आपण सातत्यानं वाचलेलं असतं. आपल्या नजरेतून तो पेपर बऱ्याच वेळा गेलेला असतो. आपल्या चुका आपल्याला दिसत नाहीत. पण आपल्या चुका दुसऱ्याला दिसू शकतात. पण दुसऱ्याला वाचायला द्या. त्याच्याकडनं काही सजेशन घ्या. मग त्या सजेशनच्या आधारे करेक्शन करा. मग चुका कमी होत जातील. हे सगळं झाल्यानंतर मी जे तयार केलेलं मॅनस्क्रिप्ट आहे, ते व्हेरी बेस्ट आहे का? हे स्वतःला विचारा आणि मग पब्लिकेशनला पाठवून द्या. मग एकदा मॅनस्क्रिप्ट पाठवून दिल्यानंतर आपण वाट पाहतो. जर्नल्सकडनं कॉमेंट्स येतात का? त्यांचे काही सजेशन्स येतात का? आणखी काही चेंजेस करायला लावतात का? हे सगळं आपण वाट पाहतो. काही दिवसानंतर रिव्ह्यूअर्सचे किंवा एडिटरचे आपल्याला रिस्पॉन्सेस मिळतात. मग रिस्पॉन्सेस वाचून त्यांनी काय सजेशन दिले आहेत, काय बदल करायला सांगितलेले आहेत, ते आपण बदल करायचे आणि मग एकदा नाही, दोनदा नाही, 2-3 वेळेस सुद्धा आपल्याला ते दिलेलं मॅनस्क्रिप्ट, लिहिलेलं पेपर रिवाइज करावं लागतं. कारण एकदाच करेक्शन्स केलं तर एडिटर किंवा पब्लिशर समाधानी होईल असं नाही. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे रिव्ह्यूअर असतात. अनेक रिव्ह्यूअरकडे तुमचा पेपर गेलेला असतो. ते सगळे रिव्ह्यूअर्स त्यांच्या पद्धतीनं वाचून त्यांचे कॉमेंट्स देत असतात. मग तो एडिटर काय करतो, आपल्याला ते सगळे सजेशन्स पाठवतो. मग ते सजेशन्स पाहून त्यामध्ये आपण रिवाइज केलं, पुन्हा रिसबमिट करायचं. असं 3-4 वेळा होऊ शकतं आणि मग कुठेतरी तो पेपर पब्लिकेशनसाठी एक्सेप्ट केला जातो. हे झालं की मग पुन्हा रिवायझिंग आहे, रिस्पॉन्स जे काय आले त्यांचे एडिटला रिस्पॉन्स देणे आणि मग सगळ्यात शेवटी तो पेपर एक्सेप्ट होऊ शकतो, कदाचित एक्सेप्ट होणार पण नाही. एडिटरला वाटलं की आपल्या जर्नलच्या क्वालिटीच्या बेसप्रमाणे हा पेपर नाही आहे, तो पेपर रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. तरी सुद्धा आपल्याला शांत राहून त्यावरती काम करावं लागतं. कदाचित
त्या जर्नलने एक्सेप्ट नाही केलं तर तोच पेपर एखादा दुसरा जर्नल एक्सेप्ट करू शकतो. मग दुसऱ्या जर्नलला पाठवून तो एक्सेप्ट करतो का त्याच्याप्रमाणे आपण बदल करून त्यांना पाठवून तो एक्सेप्ट करू शकतो का त्यामध्ये पब्लिश होऊ शकतं हे आपल्याला पाहावं लागतं आणि मग पुढे जावं लागतं. तर अशा रीतीने आपल्याला पेपर पब्लिकेशन करताना एवढ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. बऱ्याच वेळा तयार झालेले पेपर एका स्ट्रोकमध्ये एक्सेप्ट होईल असं नसतं. एकाच जर्नलने एक्सेप्ट केलं असंही नसतं. पहिल्यांदा हाय क्वालिटीच्या पेपर जर्नलकडे तुम्ही पाठवून द्या. हाय क्वालिटीच्या जर्नलकडे पाठवण्याचा एक फायदा असा असतो, त्यांचे जे सजेशन्स आहेत हाय क्वालिटीचे असतात, ते सजेशन्स आपण त्या पेपरमध्ये इन्कॉर्पोरेट करू शकलो. नाही जरी त्या जर्नलने एक्सेप्ट केलं तर दुसरा जर्नल तो एक्सेप्ट करू शकतो. म्हणजे त्यातनंही आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. दुसऱ्या जर्नलमध्ये आपल्याला पेपर पब्लिश करता येतं. म्हणून एका जर्नलने एक्सेप्ट केलं नाही म्हणून नैराश न होता, हताश न होता, दुसऱ्या जर्नल्सला पब्लिश करण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि मग कुठेतरी आपल्याला त्या संशोधनामध्ये गती येते. आपण मग तज्ञ बनायला लागतो. तर एवढं थांबून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हां. पुढे सर. कोणाला काही विचारायचं असेल, शंका असेल किंवा चर्चा करायची असेल तर आपण करू शकता. आवाज येतो ना माझा? आवाज येतो ना? हो येतो सर. कोणाला विचारायचं असेल, शंका असतील किंवा काही चर्चा करायची असेल तर करू शकता. मी लक्षात आलं ना बऱ्यापैकी सगळ्यांच्या? हॅलो. हो सर, आलं सर. ते काय न्यूज उपयोगी आहे किंवा नाही ते सांगा मला. हे प्रेझेंटेशन उपयोगी आहे किंवा नाही? हो, उपयोग आहे सर. हो हो आहे. ठीक आहे. काही विचारायचं असेल तर विचारा. मला काय विचारा कोणाला काय करत असेल तर विचारा. विषय फार मोठा आहे. किती जरी बोललं तरी कमीच आहे. प्लेगॅरिझम हा एक स्वतंत्र विषय होतो. बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये चांगलं झालं सर. आयडिया आले की नाही तुम्हाला थोड्या? हॅलो देशमुख. हा सर, समजलं चांगलं. विनोद धनेराव समजलं का नाही? हो सर, समजलं सर, समजलं. ओके सर, एकदम छान केलं. उलट बरं छान झालं. चांगलं झालं की नाही? हा एकदम योग्य सर. असं का म्हणून तर ऐकलो मन देऊन. तुम्हाला उपयोगी होतं की नाही म्हणलं सगळ्याला? हा होत सर. एवढं खरं आहे, एवढं खरं आहे. बाहेर मार्केटमध्ये चांगला उपयोग आहे. स्टुडंट आणि स्टाफला पण याचा उपयोग होतो. हो. 12.15 जण होते टोटल. ठीक आहे. विद्यार्थ्यांना मला या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे आणि तुमच्यासाठी आहे सगळं. तुम्हाला संशोधनामध्ये जायचं असेल किंवा अकॅडमीमध्ये जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार. कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे. काम करणारे खूप लोक आहेत. घेतलेल्या विषयामध्ये आपण प्रश्न येण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. करंट नॉलेज आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हो सर. थांबूया मग. धन्यवाद. थँक्यू सर. हो, धन्यवाद सर. आपण थँक्यू सर. थँक्यू. वेळात वेळ काढून विद्यार्थ्याला मदत केला. आजच्या वेळेला विद्यार्थी पण संख्या वाढली होती. हो. चांगल्या पण विद्यार्थ्यांचे पण आभार आहे. तसंच उद्या सकाळी 11 वाजता पण वेबिनार आहे. सर्व विद्यार्थ्याला पण चालू झालेलं आहे सर. काय सांगत तुला, ठीक आहे सर. काय भेट बोललं चालू कार्यक्रम वेबणार असत. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा मला सांगायचं आहे, तुम्ही जे व्यक्त व्हायला शिका, तुम्ही बोलायला शिका. तुमच्या काही अडचणी असतील ते विचारत जा, कारण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही जसे उत्सुक असाल, तुमची बंद इच्छा करून असेल येतो. बऱ्यापैकी काही घेता येते, पण तुमची तयारी पाहिजे. हॅलो.
सर पांडुरंग पवार बोलतोय सर हा, जॉग्राफीचा बोला. रिसर्च स्टुडंट. हा सर मी विद्यापीठामध्ये बरेच हाऊ टू मेक पेपर असे बरेच हे पाहिले, पण हम्म. अगदी सोप्या भाषेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितला सर. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. हे मराठीत मुद्दाम सांगितलं कारण त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्याला पण समजलं पाहिजे. हा विषय हो सर. इंग्रजी सांगता येतो असं सर काही नाही. विद्यापीठामध्ये असते वेळेस ते कमी वेळेत त्यांनी थोडं घाईघाईमध्ये काही स्टेप सांगायच्या राहिल्या होत्या. तुम्ही खूप डिटेल मध्ये सांगितलं सर. थँक्यू सर. विषय खूप मोठा आहे विषय खूप मोठा आहे आणि मुद्दाम मी मराठीत सांगितलं की कळलं पाहिजे. मातृभाषेतून सांगितलं की लोक लक्षात येतं. इंग्रजी सांगायला काही अडचण थँक्यू नाही सो आहे. मच सर. ठीक आहे, थँक्यू. ओके सर. ओके, बंद करा. स्टॉप करूया मग. थँक्यू सर. हो हो. Now I will end the meeting now. ओके. गुंजराल सर. हॅलो. हॅलो. हा, कोण? हा, बोला. येतोय का आवाज? नाही सर, ते बाहेर बोलतोय वाटतं.